गुड. अशी एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे की ज्या स्ट्रॅटेजीचा यूज जर तुम्ही मार्केटमध्ये केला, म्हणजे मार्केटमध्ये त्या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही काम केलं, तर तुम्हाला कधीच लॉस होणार नाही. कधीच नाही. ओके. एक एकाच कंडिशनमध्ये लॉस होऊ शकतो, जेव्हा शेअर मार्केट बुडेल तेव्हा. शेअर मार्केट जेव्हा टोटली डिस्ट्रॉय होईल, झिरो होईल, तेव्हाच होईल. आणि ते कधीच शक्य नाही. शेअर मार्केट कधीच डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. शेअर मार्केट हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे, कणा आहे. कुठल्याही देश जो आहे, जगातलं जेवढे देश आहेत, ते शेअर मार्केटवरती टिकून आहेत. शेअर मार्केट म्हणजे बिझनेसेस, व्यवसाय. ओके. सो शेअर मार्केट कधीच बुडणार नाही. सो अशी स्ट्रॅटेजी, असा सेटअप मी तुम्हाला सांगेल आजच्या क्लासमध्ये, की तुमचा पैसा कधीच बुडणार नाही. आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये सांगेल, म्हणजे या वेबिनार मध्ये सांगेल तुम्हाला सर्वांना. सो काय काय आपण, शेअर मार्केट कशासाठी बनला आहे, शेअर मार्केटचा पर्पज काय आहे, फुल टाइम पार्ट टाइम इन्कम सोर्स कसा चालू होऊ शकतो, आणि एक स्ट्रॅटेजी. सो या सर्व पॉइंट्स वरती आपला सेमिनार आजचा होईल. ओके. सो होप सर्वजण रेडी असतील. तुमच्याजवळ पेन पेपर असेल तो तुम्ही पेन पेपर घ्या जवळ. ओके. तुम्हाला काही लिहायचं असेल, नोट करायचं असेल, तर तुम्ही नोट करू शकता. सोबतच 1 मिनिट. तुमचा इन्कम सोर्स कसा होऊ शकतो शेअर मार्केट. आता सध्या तुम्ही जे काम करत आहात, ते काम करता करता तुम्ही कसं इन्कम घेऊ शकता, फुल टाइम आणि पार्ट टाइम. बरोबर. सो शेअर मार्केटमध्ये, शेअर मार्केट जे आहे, शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक काम करतात, दोन प्रकारची इन्व्हेस्टमेंट होते, दोन प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसा जातो. किती? दोन प्रकारे. तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहेत, शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करायचा आहे, शेअर मार्केट बिझनेस करायचा आहे, तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही दोन प्रकारे पैसे देऊ शकता. आता आधी शेअर मार्केट काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ, मग आपण त्यांना पैसे द्यायचे की नाही द्यायचे ते ठरवून घेऊ. बरोबर. तुम्हाला कुठलाही बिझनेस आवडत असेल, कुठलाही कुठलाही बिझनेस आवडत असेल, नसेल आवडत, किंवा तुम्ही कुठलंही प्रोडक्ट जर यूज करत असाल, कुठलंही प्रोडक्ट. आता असं या वेबिनारमध्ये कोणीच नाही की जे कुठलं प्रोडक्ट यूज करत नाही. तुम्ही साबण यूज करता, शॅम्पू यूज करता, गाडी यूज करता, मोबाईल यूज करता, सिम कार्ड यूज करता, रोडवरती चालता. रोड पण एक प्रोडक्ट आहे. बरोबर. रोड प्रोडक्ट. चॉकलेट खाता, आईस्क्रीम खाता, पाणी पिता, लिकर पण खूप जण यूज करतात, सिगरेट्स पण खूप जण पितात, आपण आटा पण खातो, आणि बाटाची चप्पल यूज करतो. आपण ज्या घरात राहतो त्या घरात सिमेंट लागलेलं आहे, त्या घरात स्टील पण लागलेलं आहे, लोखंड. त्या घरात टाईल्स पण लागलेली आहे, आपल्या घराला नळ आहे, ते टॅप्स पण. जेवढे काही मी नावं घेतलेले आहेत, त्या सर्व कुठल्या ना कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत, त्या कुठल्या ना कुठल्या कंपन्या आहेत. आणि त्या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. त्या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. हा एक व्यवसायाचा, बिझनेसचा सेटअप आहे शेअर मार्केट म्हणजे. ह्या सर्व कंपन्या एका ठिकाणी आलेल्या आहेत. कशासाठी? त्यांना पाहिजे पैसा बिझनेससाठी, त्यांचा बिझनेस मोठा करण्यासाठी. त्यांना पाहिजे पैसा त्यांचा बिझनेस मोठा करण्यासाठी. मग त्यांना पैसा बिझनेस करण्यासाठी पाहिजे, बिझनेस मोठा करण्यासाठी पाहिजे. मग हा पैसा त्यांना कोण देतो? हा पैसा त्यांना कोण देतो? तर त्यांना हा पैसा देतो आपल्यासारखे लोक, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक. मार्केटमध्ये तीन प्रकारचे लोक, तीन प्रकारचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, तीन प्रकारचे जे लोक आहेत, ते यांना पैसे देतात या बिझनेसला. कोण कोण आहेत तीन प्रकारचे लोक? त्यांची कॅटेगरी बनलेली आहे तीन प्रकारच्या लोकांची. एक असतो ग्लोबल इन्व्हेस्टर. ग्लोबल म्हणजे आपल्या भारताबाहेरचे लोक, त्यांना इन्स्टिट्यूशन म्हणतात, संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणतात. दुसरे असतात डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स. डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशातले संस्थात्मक गुंतवणूकदार. ओके. आणि तिसरं असतो सर्वसामान्य गुंतवणूकदार. सर्वसामान्य म्हणजे तुम्ही आणि मी, त्याला म्हणतात रिटेल इन्व्हेस्टर. काय म्हणतात? रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल म्हणजे आपल्यासारखे तुम्ही आणि मी. संस्थात्मक म्हणजे काय नेमकं? इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय? इन्स्टिट्यूशन म्हणजे मोठमोठ्या कंपन्या, बँक्स, म्युच्युअल फंड्स, LIC, इन्शुरन्स हाऊसेस मोठमोठे. हे जे जेवढे नावं मी तुम्हाला सांगितले, हे सर्व आहेत इन्स्टिट्यूशन्स. त्यांना काय म्हणतात? ग्रुप. इन्स्टिट्यूशन. हे इन्स्टिट्यूशन्स काय करतात? स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात म्हणजे काय? ह्या ज्या कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगितले, या कंपन्यांना ते पैसे देतात.
मग या कंपन्यांना पैसे दिल्यानंतर त्या पैशातून आपल्याला त्या पैशांचा आपला योग्य वापर होतो नाही होत, त्या कंपन्यांना पैसे द्यायचे की नाही द्यायचे, आपल्या पैशांची गॅरंटी कोण घेईल, आपण उठसूट कोणाला पैसे देऊ शकतो का? नाही. कोण घेईल या पैशाची गॅरंटी, कोण घेते? त्याची घेते सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. कोण खात्री घेते? सेबी. सेबी कोण आहे? एक गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे, भारत सरकारची. ओके, त्याला मराठीमध्ये बाजार नियामक मंडळ म्हणतात. हे सर्व कोण बनवलेला आहे? हा सेटअप हा बनवला आहे सेबीनं. सेबीने काय केलं? ज्यांना पैसे पाहिजे त्यांना एका ठिकाणी जमा केलं आणि ज्यांना पैसे द्यायचे त्यांना एका ठिकाणी जमा केलं. या दोघांची भेट घालून दिली. या दोघांची म्हणजे या कंपन्यांची आणि ज्याला पैसे द्यायचे त्यांची. त्याला म्हणतात गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर. ओके, इन्व्हेस्टरला काय करायचं असते? कंपन्यांची जी लिस्ट आहे त्या कंपन्यांच्या अभ्यास करायचा असते. जेवढी लिस्ट दिलेली आहे, हा कोणती कंपनी आवडते तुम्हाला, कोणती कंपनी चांगली आहे, त्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे द्या. मग असं म्हटल्यानं कंपनी चांगली आहे, मला तर टाटा चांगली वाटते, मला बाटा पण चांगली वाटते, मला मारुती पण चांगली वाटते, मला टाटा मोटर्स पण चांगली वाटते, मला रिलायन्स पण चांगली, कारण की यांची नावं आपण खूप लहानपणापासून ऐकलेली आहेत. बरोबर, आपण रिलायन्सचं ऐकलं, टाटाचं ऐकलं, बाटाचं ऐकलं, मारुतीचं ऐकलं, महिंद्राचं ऐकलं, ब्रिटानियाचं ऐकलं, नेसलेचं ऐकलं, नेसलेची मॅगी आहे, आशीर्वादचं ऐकलं, आयटीसीचं ऐकलं, आयटीसी गोल्ड फ्लॅग. ओके, नंतर मॅकडॉलचं ऐकलं, डॉमिनोजचं ऐकलं, जे के सिमेंटचं ऐकलं. हे सर्व नावं हे जी घेतोय मी, हे सर्व स्टॉक मार्केटमधल्या कंपनीज आहेत. यांचे प्रोडक्ट आपण खूप विश्वासाने घेतो. आपण नेसलेच्या मॅगीशिवाय दुसरी मॅगी खात नाही. आपलं नाही, मला मॅगीच पाहिजे पिवळ्या रंगाची, मला 5 स्टार चॉकलेट पाहिजे, दुसरं नाही आवडत. नेसलंचं चॉकलेट आहे ते, आपण दुसरं चॉकलेट आपण स्वतःही खात नाही, आपल्या लहान मुलाबाळांना पण देत नाही. आशीर्वाद आटा मला पाहिजे, माझ्या घरी टाटाचंच लोखंड आलं पाहिजे, स्टील. टाटाची गाडी पाहिजे किंवा मारुतीची पाहिजे, महिंद्राची पाहिजे. हे आपण म्हणतो ट्रस्टेड ब्रँड आहेत आमचे, विश्वासाचे ब्रँड आहे. पण याच ब्रँडमध्ये आपण बिझनेस करण्यासाठी घाबरतो. या ब्रँड सोबत यांच्यासोबत पार्टनरशिप करायला घाबरतो. यस, त्यांना पैसे देणं, त्यांच्यासोबत बिझनेस करणं म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला पार्टनरशिप करण्यासारखं आहे. शेअर म्हणजे काय? शेअर म्हणजे भागीदारी, इक्विटी, इक्वल पार्टनरशिप. तुम्ही त्यांना जेवढे पैसे देणार तेवढी तुमची त्यांच्यात भागीदारी होईल. ओके, प्लीज सर माईक बंद करा प्लीज, मी तुम्हाला म्यूट करतो सर्वांना 2 मिनिटांसाठी. ओके, गुड. सो त्यांना पैसे देणं म्हणजे आपली त्यांच्याशी भागीदारी करणं. फक्त आपल्याला हे ओळखायचं आहे की ही योग्य वेळ आहे का गुंतवणूक करण्याची, त्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याची ही योग्य वेळ आहे का? योग्य वेळ, योग्य वेळ म्हणजे काय? योग्य वेळ आणि योग्य किंमत. आता सपोज पावसाळा थोडा चालू झालेला आहे, पावसाळ्याची बिगिनिंग आहे, पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, बरोबर. खूप गरमी नाही. ओके, आणि बऱ्याच भागात महाराष्ट्रात आपला पाऊस आलेला आहे, बरोबर. आता छत्रीचं खूप इम्पॉर्टन्स वाढेल, अम्ब्रेला खूप इम्पॉर्टन्स वाढेल. तेच जर मी तुम्हाला म्हटलं की हिवाळ्यामध्ये, हिवाळ्यात छत्री तुम्हाला जी 500 रुपयाची छत्री आहे ती तुम्हाला कोणी जर 100 रुपयात ऑफर करेल, त्याला आपण एवढं इम्पॉर्टन्स देऊ का घेण्यासाठी? किंवा 100 रुपयात नाही, 500 रुपयाची छत्री तुम्हाला 500 रुपयात देईल, 100 रुपयात नाही. 500ची छत्री 500 रुपयात देईल, तर त्याला आपण तेवढं इम्पॉर्टन्स देऊ का? प्रायोरिटी देऊ का त्या गोष्टीला? सांगा बरं. घेण्यासाठी नाही देऊ. कारण की हिवाळ्यात छत्रीचं काम नसते, पावसाळ्यात छत्रीचं काम असते, बरोबर. आता खूप सारे टुरिस्ट प्लेस ओपन होतील, म्हणजे जिथं डॅम्स वगैरे आहेत, लोक फिरायला जातील, बरोबर. तिथे जर मी म्हटलं की आपल्याला हिवाळ्यात फिरायला जायचं आहे, थंडीमध्ये त्या पावसात, इम्पॉर्टन्स राहील का त्याचं? नाही राहणार. का? ती योग्य वेळ नाही, तिथं जाण्याची वेळ पण नाही आणि पैसे खर्चण्याची मानसिकता पण नाही. कारण की आपण चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करू. हिवाळ्यात अंब्रेला घेणं म्हणजे चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करणं आहे आणि चुकीच्या वेळी पैसा खर्च करणं आहे. शेअर मार्केटमध्येही तेच कॉन्सेप्ट आहेत, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे की कुठल्या वेळी मला कुठल्या कंपनीमध्ये पैसे खर्च करायचे आहेत, कुठल्या वेळी कुठल्या कंपनीला मला पैसे द्यायचे आहेत. हे ज्यांना
कॉन्सेप्ट कळले, त्यांना शेअर मार्केट कळलं, त्यांना बिझनेस कळला. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. बरोबर. आईस्क्रीम आपण उन्हाळ्यात खातो, हिवाळ्यात खातो का? नाही. का हिवाळ्यात खात नाही? आपल्याला माहिती आहे खूप थंडी असते, खूप कोल्ड असतो, सर्दी होऊ शकते, आपण आजारी होऊ शकतो. पण आपल्याला उन्हाळ्यात कोणी ऑफर केलं तर डेफिनेटली आपण ते खाऊ. बरोबर. सर तुमचा व्हिडिओ बंद करा सूरज सर, आणि बी इन प्रोफेशनल गेटअप. तुम्ही एक शेअर मार्केटचा बिझनेस शिकत आहात सर. ओके. गुड. ओके. सो योग्य वेळी योग्य गुंतवणूक. आता हे जे काही जेवढ्या कंपन्यांची मी तुम्हाला नावं सांगितलेले आहेत, ओके, अशा शेअर मार्केटमध्ये टोटल 7,000पेक्षा जास्त कंपनीज आहेत. किती? 7,000पेक्षा. मोर दॅन 7,000. मी तर तुम्हाला बोटावर येतील तेवढेच नाव सांगितले फक्त, ते पण आपल्या परिचयाचे. बरोबर. एक सिंपल तुम्हाला सांगतो, जे तुम्ही प्रोडक्ट यूज करतात, तुम्ही कुठलीही वस्तू विकत घ्या, कुठलीही वस्तू, गुगलवर त्या वस्तूचं नाव टाईप करायचं, की मराठीतच लिहा, गुगलला म्हणायचं ही शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड आहे का, बस. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे का? तुम्ही बिस्लरीची बॉटल घ्या, बरोबर, की एअरटेलचं सिम कार्ड घ्या, की जिओचं सिम कार्ड घ्या, कुठल्या बँकेचं अकाउंट असू द्या तुमचं, कुठली बँक असू द्या. आज सर्वांचे अकाउंट नॅशनल बँकेत आहेत. एसबीआय मध्ये आहे, एचडीएफसी मध्ये आहे, ऍक्सिस मध्ये आहे, कॅनरा बँक मध्ये आहे. जेवढ्या बँक्स आहेत तेवढ्या, त्या प्रत्येक बँकेत शेअर मार्केटमध्ये आहे. आता हे बँकेचं सिस्टम कसं चालते शेअर मार्केट मधलं? आपण बँकेमध्ये एफडी करतो खूप विश्वासानं, खूप विश्वासानं. बँकिंगची एक स्टोरी आहे छोटीशी. काय आहे? आपला सर्वात जास्त विश्वास आहे सरकारी बँकेवरती, एसबीआय. सर्व्हिस कशी असू द्या, पण आपण डोळे बंद करून त्यांना पैसे देतो, की नाही ही सरकारी बँक आहे आणि इथे माझा पैसा कधीच बुडणार नाही. हे आपल्याला माहिती आहे. सर्वात मोठी बँक आहे. आपण LICचा इन्शुरन्स घेऊ, बरोबर. प्रायव्हेट इन्शुरन्सला आपण प्रायोरिटी देणार नाही जास्त. कशाला? तू सरकारी LIC आहे, खूप विश्वास आहे, काही झालं तर मला LIC माझ्या घरी पैसे आणून दे. पण हे काय करतात? सॉरी, एसबीआय आपल्या पैशांना काय करते? त्यांनी पैशांना कॅटेगराईज केलेलं असते. जर एसबीआय मध्ये जे काही पैसे आहेत, सपोज एसबीआय मध्ये 100% सध्या पैसे आहेत, तर 100% पैकी काय करते एसबीआय? आपण एफडी केलेली आहे, त्या एफडी पैकी काही पैसे जे आहे एसबीआय लोकांना लोन म्हणून देते आपल्याच पैशातून. आपण एफडी करतो, आपल्या एफडी वरती किती परतावा देते आपल्याला? एफडी वरती 7 ते 8%. 8% खूप जास्त झाले, बरोबर. म्हणजे आपण एसबीआय ला पैसे दिले तर आपल्याला 8% व्याज, आणि एसबीआयनं आपल्याला जर लोन दिलं तर आपल्याकडून किती व्याज घेते? पर्सनल लोन 12% कमीत कमी, आणि होम लोन कमीत कमी 9.5%, 9.5 ते 10%. प्रोसेसिंग फीज, चार्जेस ते वेगळे, बरोबर. ट्रान्झॅक्शन चार्जेस, प्रोसेसिंग फीज, ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस ते वेगळे, बरोबर. नंतर बँक आणखी काय करते आपल्या पैशांनी? लोन झालं, होम लोन झालं, कार लोन झालं, पर्सनल लोन झालं, एज्युकेशन लोन झालं, बरोबर. आणखी काही पैसा जे आहे बँक आपलाच पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. एसबीआय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते त्यांचा स्वतःचा पैसा. एसबीआय काय करते? त्यांचा स्वतःचा पैसा. सूरज सर तुमचा व्हिडिओ बंद करा प्लीज. गुड. सो एसबीआय असो की बाकी कुठलीही बँक असो, अशा ह्या ज्या बँक्स आहेत त्यांचा पैसा कुठे इन्व्हेस्ट करते? स्टॉक मार्केटमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. मग तिथून ते खूप सारे रिटर्न्स घेतात, खूप सारे परतावे घेतात, आणि आपल्याला एफडी म्हणून किती देतात? एसबीआय सारख्या बँका एफडी 7-8%, 7 to 8%. एसबीआय मध्ये आपण पैसे देतो, पण एसबीआयच्या स्टॉकमध्ये, एसबीआयच्या शेअरमध्ये पैसे आपण गुंतवत नाही. एसबीआयला एफडी म्हणून देतो, आपल्याला भीती नाही. एसबीआय मध्ये पैसे जेव्हा आपण देतो ना, आपल्याला ही भीती नाही की माझा पैसा बुडणार म्हणून. पण आपल्यामध्ये ही भीती आहे सर्वसामान्य लोकांमध्ये, की एसबीआयच्या शेअरमध्ये जर मी पैसे टाकले तर शेअर मार्केट बुडू शकते, शेअर मार्केटमध्ये फ्रॉड होऊ शकते, शेअर मार्केट सट्टा आहे, हे आपल्याला वाटते. पण आपण जेवढे प्रोडक्ट यूज करतो त्या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्येच आहेत, बरोबर. आता हे सर्वांना माहिती ऑलमोस्ट आहे. आता आपल्या देशात साधारण 2-3 वर्षापासून शेअर मार्केटविषयी खूप अवेअरनेस आलेला आहे. खूप लोक शेअर मार्केटकडे येत आहेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर. आणि खूप साऱ्या लोकांनी पैसा पण मार्केटमध्ये टाकलेला आहे. आपल्या देशाचा जो इंडेक्स जर बघितला आपण, जो मार्केटमध्ये पैसे येण्याचा जो फ्लो आहे तो खूप चांगला आहे, वाढलेला आहे. साधारण दर महिन्याला मार्केटमध्ये 15,000, 20,000, 30,000 कोटी येत आहे. सो हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. पण होत आहे काय हे सध्या, की हे करतानीच, हे मार्केट असो की कुठलाही
कुठलीही गोष्ट असू द्या, जेव्हा त्याची डेव्हलपमेंट होते, जेव्हा त्याच्यात वाढ होते, तेव्हा त्याच्याविषयी लोकांकडून मिसयूज पण होते. म्हणजे त्याच्याविषयी चीट, फ्रॉड पण ह्या पण गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. शेअर मार्केटविषयी, शेअर मार्केटच्या नावाने खूप लोकांनी फ्रॉड्स पण केलेले आहेत. खूप साऱ्या लोकांनी चिटिंग पण केलेली आहे. चिटिंग म्हणजे काय केलेलं आहे, की मला तुम्ही पैसे द्या, मी तुमचे पैसे डबल करतो. मला तुम्ही पैसे द्या, मी तुमचे पैसे ट्रिपल करतो. हा फ्रॉड आहे. याच्यात घेतात शेअर मार्केटच्या नावाने, पण ते ते त्याचा दुसऱ्या ठिकाणी यूज करतात किंवा त्यांना ते परतावा देत नाही. एक तर असा काही कॉन्सेप्ट एक्झिस्ट नाही शेअर मार्केटमध्ये. काय, की पैसे कोणाकडे द्यायचे आणि ते पैसे डबल करून देतील. आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपण पर्टिक्युलर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर मग कुठल्या व्यक्तीला पैसे देण्याचा काय प्रश्न आहे? हे आपल्याला सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. बरोबर, की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणजे काय करायचं, आपल्याला कुठल्या तरी कंपनीत पैसे द्यायचे आहेत ना, आपल्याला कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत पैसे आपल्याला. बरोबर, कुठल्या व्यक्तीला नाही द्यायचे आहेत. सो शेअर मार्केट विषयी सर्वात मोठं जे मिथ सध्या जे आहे, गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे, की शेअर मार्केट फ्रॉड जो आहे, म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे, ग्रोथ होत आहे त्या गोष्टीची शेअर मार्केटची, पण त्याचा मिसयूज पण होत आहे. लोकांना चुकीचे आश्वासनं देऊन लुबाडणूक होत आहे. सो कोणीही अशा ट्रॅपमध्ये येऊ नका. शेअर मार्केटमध्ये कधीच कोणाला तुम्ही पैसे देऊ नका. कधीच द्यायचे नाहीत पैसे. डबल करण्याच्या नावाने, ट्रिपल करायच्या नावाने किंवा जास्त त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळेल या नावाने. शेअर मार्केट हा स्वतः करायचा बिझनेस आहे. स्वतः स्वतः शिकून करायचा बिझनेस आहे, दुसऱ्याकडून नाही. आता तुम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी, सर्वजण तुम्ही शिकलेले आहात. सर्वजण शिकलेले, कोणी ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, IT सॉफ्टवेअर्स आहे, कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, आर्ट्स ग्रॅज्युएट्स आहेत. तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या बेसिसवरती तुम्हाला एक इन्कम सोर्स तुमचा चालू आहे. तुम्ही काहीतरी इन्कम घेत आहात. बरोबर, इन्कम कशावर मिळत आहे तुम्हाला? त्या शिक्षणावरती, तुमच्या नॉलेजवरती. मग शेअर मार्केटमधून जर तुम्हाला इन्कम घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल. तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल आणि नॉलेज घेऊन तुम्ही तिथून पैसे कमवू शकता. कोणाकडे देऊन तुम्ही पैसे नाही कमवू शकणार. बरोबर, जोपर्यंत तुम्ही नॉलेज घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कॉन्सेप्ट कळतील नाहीत. कुठलीही गोष्ट असू द्या, आपल्याला नॉलेज नसेल, तुम्ही गाडी चालवा, मोबाईल चालवा किंवा कुठं जा, त्या गोष्टीविषयी जर नॉलेज नसेल तर तुम्ही त्याच्यात सक्सेस होऊ शकणार नाही. तुम्हाला त्याच्यात ग्रोथ होणार नाही, तुमची प्रोग्रेस होणार नाही. बरोबर. होप मी जे बोलतोय हे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात येत असतील आणि समजत असतील. बरोबर. आता शेअर मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की गुंतवणूक दोन प्रकारे करू शकतो. गुंतवणूक करणारे तीन प्रकारचे लोक आहेत. गुंतवणूक दोन प्रकारे करू शकतो आणि गुंतवणूक करणारे तीन प्रकारचे लोक आहेत. तीन प्रकारचे लोक, एक असतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, दुसरा असतो डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि तिसरा असतो रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल म्हणजे आपण, तीन कॅटेगरी आहेत इन्व्हेस्टरच्या. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट दोन प्रकारे करू शकतो. एक असते इंट्राडे इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. इंट्राडे आणि लॉंग टर्म. जे मार्केटमध्ये दोन वर्ड्स आहेत, एक ट्रेडिंग आणि एक इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कदाचित ऐकलं असेल हा वर्ड. कुठला? ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. ट्रेडिंग म्हणजे काय? ज्यांना मार्केटमध्ये फुल टाइम काम करायचा वेळ आहे, वेळ, पैसे नाही, वेळ खूप महत्वाची आहे. पैसे सर्वांकडे आहेत. ओके. आज आपण सर्वजण नॉर्मलाइज आहोत. ओके. सर्वांकडे आपल्याकडे ठीकठाक पैसा आहे. तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, या वेबिनारला अटेंड करत आहात, म्हणजे तुमच्याकडे तुमची इकॉनॉमिकल कंडिशन जी आहे ती ठीकठाक आहे. तुम्हाला इथून पुढे जायचं आहे. तेवढ्या पैशांवरती तुम्हाला थांबायचं नाही आहे. आणि त्या तुम्हाला हे पण माहिती आहे, की आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत, जेवढे माझ्याकडे जी माझी इकॉनॉमिकल कंडिशन आहे, ती इकॉनॉमिकल कंडिशन एवढ्या नॉलेजने वाढणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? नॉलेज वाढवावं लागेल इकॉनॉमिकल कंडिशन वाढवण्यासाठी. एवढ्या नॉलेजवर तुम्ही पुढे नाही जाणार. नॉलेज वाढवावं लागेल. बरोबर. सो नॉलेजमध्ये इम्प्रुव्हमेंट केली की ऑटोमॅटिकली इकॉनॉमिकल इम्प्रुव्हमेंट आपली होते. बरोबर. येस. तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगा. मी जे बोललो त्याच्याशी तुम्ही सहमत असाल तर चॅट बॉक्समध्ये सांगा, ऍग्री आहो, ऍग्री नाही आहो. ओके. येस ऑर नो. येस असेल तर ऍग्री, नो असेल तर नॉट ऍग्री. मी तुमचे एक्सेप्ट करेल दोन्हीही ओपिनियन. गुड. थँक्यू. येस बाळासाहेब. थँक्यू सो मच. गुड. गुड. थँक्यू.
येस, ॲग्री. थँक यू. गुड. सो थँक यू सो मच. बस एवढंच लोक ॲग्री आहेत. ॲग्री सर्व आहेत, नॉट ॲग्री कोणीच नाही. ओके. सो सर्वजण चॅट बॉक्समध्ये सांगा, आय विल बी हॅपी. मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल, सांगायला आणखी इन्करेज होईल. बरोबर. मी पण एक ह्युमन बिईंग आहे तुमच्यासारखा. गुड. थँक्यू. गुड. थँक्यू सो मच. गुड. ओके. सो दोन प्रकारचे इन्व्हेस्टर मी तुम्हाला सांगितले. एक आहे, दोन प्रकारचे लोक. एक असतो ट्रेडर, एक असतो इन्व्हेस्टर. जो जो ट्रेडर असतो ना, त्याचं काम जे असते, तो कसा पाहिजे, तो कसा असायला पाहिजे. पहिला पाहिजे त्याच्याकडे वेळ. ओके. ज्याला फुल टाइम इन्कम सोर्स घ्यायचा आहे, तर त्याला फुल टाइम पण द्यावा लागेल. एक छोटस सांगतो तुम्हाला. आता तुम्ही कुठलं तरी इन्कम घेत आहात. तुमचा काही जॉब आहे किंवा बिझनेस आहे. तुमच्या जॉब किंवा बिझनेसमध्ये तुम्ही साधारण 10 तास देता. जॉब असून मी मिनिमम सांगतोय 10 तास. प्रायव्हेट वाल्यांचे तर बैल झालेले आहेत. ओके. प्रायव्हेट वाले म्हणजे त्यांना 12, 13, 14 तास, 15 तास काम करावं लागते. ओके. मी पण त्याचा बळी झालो होतो. ओके. म्हणून मी प्रायव्हेट बद्दल बोलतोय. ओके. मी एक खूप मोठ्या प्रायव्हेट फर्म मध्ये जॉब करतो, लार्सन अँड ट्युब्रो मध्ये. ओके. सो मला माहिती आहे प्रायव्हेट लोकांची कंडिशन काय आहे. सो प्रायव्हेटमध्ये 10-12 तासापेक्षा जास्त काम करावं लागते. गव्हर्नमेंटमध्ये 10 तास मिनिमम जॉब आहे. सो कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्ही गेले, तर 10-12 तास तुम्हाला काम करावं लागते. 10-12 तास काम केल्यानंतर तुम्हाला जो दिवसाचा जो पगार मिळतो, म्हणजे होतो मंथली कॅल्क्युलेशन, त्याचं मिळतो महिन्याला. पण आपण डे वाईज जर कॅल्क्युलेट केलं, की मला एका दिवसाला किती पगार येतो, म्हणजे त्या सपोज मला एका दिवसाचा माझा जर पगार 1,000 रुपये आहे, म्हणजे 1,000 रुपये पगार महिन्याचे झाले 30,000 रुपये. तर 1,000 पगारासाठी मला दिवसाला 10 तास द्यावे लागतात. बरोबर. दिवसाला जर 10 तास द्यावे लागतात, तर मला स्टॉक मार्केटमधून जर दिवसाला 1,000 रुपये कमवायचे आहेत, तर मला 10 तास द्यावे लागतील का? नाही. 10 तास नाही द्यावे लागतील. पण तुम्हाला कमीत कमी 2 तास तर नक्की द्यावे लागतील. त्या 2 तासात तुम्हाला 10 तासाचं काम करायचं आहे, 10 तासाचं नॉलेज यूज करायचं आहे, 10 तासाचं स्किल डेव्हलप करायचं आहे. जर तुम्हाला तेवढे एक्सपेक्टेशन आहे, की माझ्या पगारा एवढं मला शेअर मार्केटमधून इन्कम मिळालं पाहिजे, तर हे आधी विचार करा, की मला शेअर मार्केटला वेळ किती द्यायचा आहे. मी जेवढा वेळ देईल, जेवढं नॉलेज घेईल, जेवढं शिकेल, तेवढं माझं इकॉनॉमिकल ग्रोथ होईल. तुमचा जर माइंडमध्ये ह्या गोष्टी असतील, की मी शेअर मार्केटमध्ये काम करतो 15 मिनिट आणि मला इन्कम व्हायला पाहिजे माझ्या पगारापेक्षा जास्त, असं वाटत नाही का आपण स्वतःसोबत खोटं बोलतोय, स्वतःसोबत अन्याय करतोय, स्वतःला फसवत आहे म्हणून? फसवत आहे असं वाटत नाही का? नोकरीच्या बाबतीत का म्हणत नाही असं बॉसला, की हा मी आज 15 मिनिटासाठी येतो, 15 मिनिट थांबतो, अटेंडन्स पंच केली आणि निघून जातो. असं बोलायची हिंमत आहे का आपल्यामध्ये? नाही. शेअर मार्केट विषयी स्वतःला आपण फसवतो. स्वतःच्या विषयी हे बोलत राहतो, नाही मला 15 मिनिटं. आणि जर तिथं काही समजलं नाही, जर काही शिकलो नाही, शेअर मार्केट फ्रॉड आहे, जमत नाही त्याला, कोणाला समजत नाही, खोटं बोलतोय, चुकीचं शिकवते, असं बोलतो आपण, लगेच क्विकली ओपिनियन देतो. पण ते खोटं आपण स्वतःशी बोलतोय. कधी विचार केला या गोष्टीचा, जे आपण विचार करतो तो चुकीचा आहे की बरोबर आहे का? तर बरोबर. सर्वजण करत नसतील, पण खूप लोक करतात मात्र. ओके. सर्वजण नाही करत, खूप लोक करतात. ओके. सर्वांना आपण त्या कॅटेगरीत आणू शकत नाही. सो जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे, तर तुम्हाला मार्केटला कमीत कमी रोज 2 तास द्यावे लागतील फुल टाइम इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी. का? की त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, डे ट्रेडिंग मध्ये, मार्केट जे असते सकाळी 9:15 स्टार्ट होते आणि 3:30 बंद होते. त्या 6 तासामध्ये तुम्हाला मार्केटला पूर्ण रिव्ह्यू करून, अभ्यास करून, कंपन्यांची जी व्हॉलेटिलिटी आहे, कंपन्यांची जी फंक्शनॅलिटी आहे ते समजून त्याच्यामध्ये डे ट्रेडिंग करायचं असते. तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. जे डिसिजन घ्यायचे आहेत ते 6 तासात घ्यायचे असतात. सर्व मार्केट 6.25 तास चालू असते, आपण 6 तासच कन्सिडर करू. ओके. 6 तासात तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे असतात ते क्विकली डिसिजन अभ्यास करून आणि पॉझिटिव्ह डिसिजन घ्यायचे असतात. सो म्हणून तिथं वेळ द्यावा लागतो. बरोबर. इंट्राडे ट्रेडिंग ते. बरोबर. दुसरं असते इन्व्हेस्टर, जे की खूप सोपं आहे आणि खूप चांगलं आहे. ते आहे एक पार्ट टाइम इन्कम सोर्स सारखं. तुम्ही तुमचं जे एक्झिस्टिंग वर्क चालू आहे, तुम्ही सध्या जे काम करत आहात, ते करता करता तुम्ही आरामात पैसे कमावू शकता. कुठल्याही हेडॅक शिवाय. कुठलंही हेडॅक नाही येणार तुम्हाला. आरामात करू शकता. एक पार्ट टाइम इन्कम सोर्स करू शकता.
चालू. आणि दुसरं त्याच्यातून काय करू शकता तुम्ही इन्कम सोर्स चालू, तुमचं वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय? कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज. बँकेत पैसा नाही ठेवायचा, एफडीत पैसा नाही ठेवायचा. स्टॉक मार्केटचे जे मोठे सायंटिस्ट आहेत, खूप मोठे व्यक्ती आहेत बिझनेसचे, ओके, स्टॉक मार्केट आणि बिझनेस, रॉबर्ट कियासॉकी नाव ऐकले का कोण? त्यांनी एक बुक लिहिले, रिच डॅड पुअर डॅड. ओके, रॉबर्ट कियासॉकीनी बुक लिहिलेलं आहे रिच डॅड पुअर डॅड. आणि असे त्यांचे खूप सारे बुक्स आहेत. ओके, खूप मोटिवेशनल स्पीकर आहेत. पैशांना कसं मोठं करायचं त्याच्याबद्दल त्यांनी खूप नॉलेज दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे खूप लोकांना फायदा झालेला आहे. त्यांनी एक सेंटेन्स म्हटलेलं आहे की बँकेत पैसा टाकणं म्हणजे मूर्खपणा आहे, एफडी करणं म्हणजे मूर्खपणा आहे, पैशाचा अपमान करणं आहे. पैशाला जर तुम्ही एफडी करता आणि बँकेत ठेवता, त्या पैशासोबत अन्याय करत आहात तुम्ही. बँकेच्या एफडी मधून आपल्याला मायनसमध्ये रिटर्न्स मिळतात. मायनसमध्ये कसे मायनसमध्ये मिळतात? उदाहरण देतो मी तुम्हाला. ओके, तुम्ही ऍग्री होणार. आज एखादी वस्तू जर तुम्हाला 100 रुपयाला मिळत आहे, आज एखादी वस्तू जर 100 रुपयाला तुम्हाला मिळत आहे, एखादी वस्तू, तुम्ही बँकेत 100 रुपयाची एफडी करा, बरोबर? आणि 100 रुपयाची एफडी केल्यानंतर, येस, रिच डॅड पुअर डॅड इज व्हेरी गुड बुक. येस, गुड सर. सो बँकेत तुम्ही 100 रुपयाची एफडी करा, बरोबर? आज जी वस्तू तुम्हाला 100 रुपयाला मिळत आहे, आज जी वस्तू तुम्हाला 100 रुपयाला मिळत आहे, ओके, 1 वर्षानंतर ते तुम्हाला 100 रुपयात मिळेल का? आता ही बॉटल आहे पाण्याची माझी. ही बॉटल मी म्हणतो आज मला 100 रुपयाला बाजारात मिळत आहे. आजपासून ठीक 1 वर्षानंतर मी जर गेलो, त्याच दुकानात गेलो, त्याच ब्रँडची बॉटल मागितली, बरोबर, सेम सर्व तेवढीच कॅपॅसिटीची जर मी म्हटलं बॉटल द्या, तर ती मला 100 रुपयाला मिळेल का? किती शक्यता आहे तीच बॉटल मला 100 रुपयाची मिळण्याची? मिळणार नाही. मला त्याचा भाव वाढूनच मिळेल. 100 रुपयाची बॉटल मला 105 रुपयाला मिळू शकते कमीत कमी, की 110ला मिळेल, की 105ला मिळेल? सांगा बरं, किती रुपयाला मिळू शकते कमीत कमी? 110ला मिळेल, 105ला मिळेल? 105च्या खाली तर मिळणार नाही. किती रुपयाला मिळू शकते? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. 110ला, कमीत कमी 120ला. ओके, बरोबर, 110ला तर मिळणारच मिळणार. ओके, आपण 110, याला मार्केटच्या भाषेत, इकॉनॉमिक्सच्या भाषेत म्हणतात इन्फ्लेशन, महागाईचा दर. जी बॉटल तुम्हाला 100 रुपयाला मिळत होती, ती जर तुम्हाला 110ला मिळत आहे 1 वर्षानं, तर महागाईचा दर 10% वाढला. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये महागाई किती टक्क्याने वाढली? 10%. जी गोष्ट तुम्हाला आज ज्या रुपयात मिळत आहे, सेम 1 वर्षानं जेवढ्या काही भावात मिळत आहे, बस सिम्पली त्याला म्हणून आपण महागाईचा दर. किती टक्क्याने वाढला? 10%. आता एफडी का परवडत नाही ते सांगतो तुम्हाला. ओके, ते 100 रुपये जर तुम्ही एफडी केली असती 100 रुपयाची, तर त्या 100 रुपयाला 1 वर्षानंतर किती व्याज मिळालं असतं? सांगा आता. 100 रुपयाचे किती झाले असते? किती झाले असते? 100 रुपयाचे 1 वर्षानंतर 100 रुपयाची एफडी केली असती तर सांगा. हम्म, किती होते एफडी? एफडीला 8% व्याज मिळतो. जास्तीत जास्त सांगतोय मी तुम्हाला, 8%. 100 रुपयाचे किती झाले असते? 108%, 108 रुपये. म्हणजे 8 रुपये तुम्हाला मिळाले असते. आणि बॉटल तुम्हाला मिळतात 110ला. म्हणजे बँकेत जे पैसे तुम्ही एफडी करून ठेवलेली आहे, त्या एफडी मधून तुम्ही मायनसमध्ये आहे की प्लस मध्ये आहात? ना, मायनसमध्ये आहात. म्हणजे एफडी काढून वरचे 2 रुपये टाकून तुम्ही बॉटल घेतात, जवळचे 2 रुपये टाकून. याला म्हणतात इन्फ्लेशन, महागाई, बरोबर? सो एफडी जी आहे ती महागाईला बीट करत नाही, महागाईला हरवत नाही. आपल्या एफडी मधून किंवा आपलं कुठलंही इन्कम सोर्स असू द्या, तुमच्या इन्कम सोर्स मधून तुम्हाला महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न्स मिळायला पाहिजे. तेच, तोच बिझनेस, तोच इंटरेस्ट, तोच एफडीचा रेट चांगला, नाहीतर काहीही अर्थ नाही त्याला. आणि महागाईला जर बीट करत असेल कोणी, तर ते आहे फक्त स्टॉक मार्केट. महागाईला कोण बीट करते? फक्त स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट मधून वार्षिक जो परतावा मिळालेला आहे, अॅन्युअल, तो 12% मिळालेला आहे. 12 ते 13% सिन्स 1996, 1996 पासून. म्हणजे 1996ला जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये 1,000 रुपये जर इन्व्हेस्ट केले असते, तर त्या 1,000 रुपयाचे आतापर्यंत साधारण 23,000 रुपये झाले असते.
किती? 23,000 रुपये. 1996ला निफ्टीची स्थापना झाली. ओके, 1996ला निफ्टीमध्ये 1,000 रुपये त्याची बेस व्हॅल्यू होती. तेव्हापासून 1,000 रुपये जर तुम्ही तेव्हाच निफ्टीमध्ये एफडी केली असती 1,000 रुपयाची, तर त्या 1,000 रुपयाचे आज झाले असते साधारण किती? 23,000 रुपये. म्हणजे तो जो वार्षिक दर जो येतोय तो येतोय 12% जास्त. ओके, जो एफडी मध्ये मिळाला नसता. हे तर मी निफ्टीचं सांगतोय. निफ्टी म्हणजे एक इंडेक्स आहे आपल्या देशाचं स्टॉक मार्केटचं, त्या इंडेक्स बद्दल सांगतोय. जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जर पैसे टाकले असते तर कंपनीमध्ये तर खूप जास्त झाले असते. कुठल्या तरी कंपनीमध्ये लाखो झाले असते. ओके, 40, 50, 60, 70, 1 लाख, 10 लाख खूप झाले असते. ओके, काही आकडे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. सो हे आहे वेल्थ क्रिएशन. याला म्हणतात कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज. स्टॉक मार्केटमध्ये तुमच्या पैशांना चक्रवाढ व्याज मिळते. काय मिळते? चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याज जगातलं 8वं आश्चर्य आहे. सो रॉबर्ट टिके असं की नाही सांगितलं, एफडीत पैसा टाकणं म्हणजे पैसा सडण्यासाठी ठेवणं आहे, कुठंतरी कुजण्यासाठी. ओके, सो एफडी मध्ये तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही. पैसा नेहमी इन्व्हेस्ट करायचा असतो, एफडी करायचा नसतो. पैशांना मोठं करायचं असते, पैशांना साचून ठेवायचं नसते. ओके, सो एक आहे इंट्राडे ट्रेडिंग. ओके, आणि दुसरं आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट जी आहे, इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही दोन प्रकारे इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही दोन प्रकारे पैसे कमावू शकता. एक आहे एक पार्ट टाइम सारखं ज्याच्यात तुमचे घर खर्च निघतील. तुमचे घर खर्च रेग्युलर निघतील. साधारण महिन्याचा जर तुमचा 10-12 हजार रुपये घर खर्च आहे, तर तुम्ही आरामात तुमचा घर खर्च त्याच्यातून काढू शकता. 30-40 हजार रुपयाच्या सॉरी 40-50 हजार रुपयाच्या कॅपिटलवरती. 40-50 हजार रुपये तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे आहेत. आता धंदा म्हटलं म्हणजे पैसा लागणारच ना. ओके, सो 40-50 हजार रुपये जर तुमच्याकडे कॅपिटल आहे, 40-50 रुपयाच्या कॅपिटलवरती तुम्ही पैसे रोटेट करून तुम्ही एक पार्ट टाइम तुमचा इन्कम सोर्स चालू करू शकता. तुमचा घर खर्च तुम्ही त्याच्यात आरामात करू शकता. तुमच्या गाडीचा ईएमआय त्याच्यात आरामात निघून जाईल. पर्सनल लोनचा ईएमआय तुमचा आरामात निघून जाईल. त्याच्यामध्ये खूप मोठं आश्वासन नाही सांगत आहे, खूप जास्त नाही. ओके, पण तुमचा घर खर्च तुम्ही नक्की काढणार त्याच्यात. बरोबर, मी तुम्हाला काही आकडेवारी पण दाखवणार आहे. ओके, त्याच्यातून तुमच्या आणखी लक्षात येईल. बरोबर, आकडेवारी दाखवल्यानंतर. सो मार्केटच्या भाषेत त्याला म्हणू शकतो आपण एक स्विंग ट्रेडिंग करणे. स्विंग ट्रेड. ओके, स्विंग म्हणजे एक हा एक इव्हेंट बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर 10-12 दिवस, 15 दिवस, साधारण 2 आठवड्याच्या आत 4 ते 5% रिटर्न्स मिळतात. 2 आठवड्यात 4 ते 5%. मी 2 आठवड्यात बोलतोय, वर्ष नाही बोलत आहे. 4 ते 5%. ओके, वर्षाला किती होतील? जर मी म्हटलं की आठवड्याला 4 ते 5%, चारच घ्या, 4 सोडा 3च घ्या. आठवड्यात 3%. महिन्यात किती आठवडे असतात? किती असतात महिन्याला? 4 आठवडे. एका महिन्यात साधारण तुम्ही 10% कमावतात स्विंग ट्रेडिंगमुळे. वर्षाचे ते डबल पैसे होत आहेत, 100%. ओके, खूप जास्त आहे. खूप जास्त आश्वासनं नाही द्यायचे आहेत. ओके, जे ट्रूथ आहे ते तुम्हाला सांगतो आणि दाखवतो पण, की महिन्याला शेअर मार्केटमधून 10-12% पण येतात आणि वर्षाला 100% पण रिटर्न्स मिळतात स्टॉक मार्केटमधून. ओके, मी माईक ऑन करतो सर्वांचे. माझ्याशी काही बोलायचं असेल, तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला विचारा. ओके, वन बाय वन प्लीज. सर्वांचे माईक ऑन आहेत, माझ्याशी बोलू शकता. नाहीत का अजून? 1 मिनिट. येस, गुड. येस, माझं बोलणं समजत नसेल, स्पीड मध्ये बोलत असेल, काहीही तुमची क्वेरी असेल ते पण तुम्ही सांगा. येस, वन बाय वन, आणि बोलायचं डेअरिंग करायचं. हॅलो. येस, बोला सर. सर, मला एक विचारायचं होतं प्लीज की तुमचं नाव तुम्ही. सांगा आणि तुम्ही कुठून बोलताय, सो ओके. आम्हाला कळेल, सर्वांना कळेल. ठीक प्लीज आहे. सर. माझं नाव आहे विशाल बोटले. गुड सर. कल्याणवरून बोलतोय, कल्याण डोंबिवली. येस सर, गुड मॉर्निंग, वेलकम, सर, बोला. गुड मॉर्निंग. सर, मला एक विचारायचं होतं. तुम्ही जे हम्म, मगाही सांगितलं की मॅक्झिमम जो इन्व्हेस्टर असतो, जो इन्व्हेस्ट करण्यासाठी, जो लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म साठी जर मला हम्म. इन्व्हेस्ट करायचे असते स्टॉक्स, तर मॅक्झिमम कॅपिटल किती लागतं? म्हणजे 40-50 वर होऊ शकतं जर मला मंथली मॅक्झिमम समजा 6,000 मला माझ्या घर खर्चासाठी काढायचं असेल, त्या हिशोबाने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल? ओके, सो स्टॉक मार्केटमध्ये साधारण तुम्हाला रिटर्न्स किती पाहिजे, तुम्हाला एक्सपेक्टेड अमाऊंट किती आहे रिटर्न्सची, तुम्हाला पैसे किती पाहिजेत. ओके, ओके. त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती पैसे पाहिजेत. महिन्याला जर तुम्हाला
10,000 रुपये इन्कम घ्यायचं आहे महिन्याला, करेक्ट. 10,000 रुपये ओके महिन्याला. आणि साधारण आपण एक स्विंग ट्रेडिंग म्हटलं, स्विंग ट्रेडिंग, आणि स्विंग ट्रेडिंग मधून जसं मी तुम्हाला सांगितले 10%, तर 7, 8, 9, 10% म्हणजे एक 7, 8, 9, 10% या रेंजमध्ये जर तुम्हाला इन्कम होत असेल, म्हणजे सॉरी इन्कम म्हणजे त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळत असतील, एक 10% आपण म्हटलं, 10% मला रिटर्न्स मिळत आहेत आणि मला महिन्याला 10,000 रुपये पाहिजेत, तर साधारण किती तुम्हाला कॅपिटल लागेल मग? 1,00,000 रुपये. बरोबर. ओके. महिन्याला जर ओके. 10,000 रुपये पाहिजेत, 10,000 10% रिटर्न जर आपण एक्सपेक्ट करतोय, ओके, ओके. तो 1,00,000 रुपये कॅपिटल लागेल. त्या 1,00,000 रुपये कॅपिटलला तुम्ही रोटेट करू शकता, ओके, नंबर ऑफ ओके. कंपनीज मध्ये. ओके. ओके. खूप जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायची म्हणजे हे सुरुवातीला. हे कंपनीच्या शेअर मध्ये बोलताय ना, का तुम्ही इंट्राडे मध्ये? नो, मी कंपनीच्या शेअर. फक्त मी इन्व्हेस्टमेंटसाठी बोलतोय, स्विंग ट्रेडिंग ओके, साठी बोलतोय ठीक आहे, सर. ठीक आहे, ओके, ठीक आहे इंट्राडे सर. साठी नाही. इंट्राडे ओके. ट्रेडिंग तुम्ही 1,000 रुपयात पण चालू करू शकता. ओके. ओके. गॉट ओके. इट, गॉट इट सर. थँक्यू सर. येस. ओके, आणखी कोणाला बोलायचं आहे बोलू शकता माझ्याशी. येस. काही क्वेश्चन नाही, बिंदास्त बोलायचं, विचारायचं काही पण. सर, येस. ऑप्शन ट्रेडिंग आणि इक्विटी ट्रेडिंग ह्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? ओके. शेअर मार्केटमध्ये सेगमेंट्स असतात वेगवेगळे. शेअर मार्केट जे आहे त्याच्यात सेगमेंट आहे. पहिला सेगमेंट असतो इक्विटी. पहिला म्हणजे ज्याला मी एक म्हणतो तो आहे इक्विटी सेगमेंट, जे आपण शेअर बाय सेलिंग करतो शेअर. ओके. इक्विटी सेगमेंटमध्ये काम करणं, इक्विटी सेगमेंट म्हणजे एक भाग आहे तो, पण त्याला म्हणतो इक्विटी. जसं आपण ग्रॅज्युएशन मला करायचं आहे, सपोज मी जर म्हटलं, तर ग्रॅज्युएशन आपण कशा कशात करू शकतो? ग्रॅज्युएट करून आपण डॉक्टरी होऊ शकतो, डॉक्टरला पण ग्रॅज्युएट म्हणतात, इंजिनियरला पण ग्रॅज्युएट म्हणतात, आर्ट्स ज्यांनी केलेलं आहे त्यांना पण ग्रॅज्युएट म्हणतात, कॉमर्स ज्यांनी केलेलं आहे त्यांना पण ग्रॅज्युएट म्हणतात. बरोबर. शेअर मार्केटमध्ये तसंच आहे. सपोज मी इक्विटी सेगमेंटमध्ये काम करतोय, म्हणजे मी माझा पैसा इंडिव्हिज्युअली कंपनीला देतोय. ओके. कंपनी म्हणजे ज्या कंपनीची नावं आपल्याला माहिती आहे त्या कंपन्यांमध्ये. ओके. दुसरा सेगमेंट असतो डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हणजे त्यालाच म्हणतात फ्युचर अँड ऑप्शन. ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेस्ड ट्रेडिंग आहे. त्यामध्ये जर आपण इक्विटी सेगमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, सपोज मी टाटा मोटर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, तर त्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जी इन्व्हेस्टिंग केली, त्या इन्व्हेस्टमेंटला कधी विड्रॉ करायचं त्याचे मालक आपण नसतो. आपल्याला रतन टाटा पण म्हणू शकत नाही की माझ्या कंपनीतून सर, तुझे आवाज पैसे नाही येते. विड्रॉल कर. होते. आता येतोय? आता येतोय का सांगा? गुड. हा. सो आपल्याला कोणीच म्हणू शकणार नाही की पैसे विड्रॉ करा. ओके. जेव्हा आपण इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणजे ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असू शकते. आणि जेव्हा आपण ऑप्शनमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, तो त्याची एक एक्सपायरी डेट असते. ते कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग असते. कॉन्ट्रॅक्च्युअल. ओके. ते कॉन्ट्रॅक्ट असतो बायर आणि सेलर मधला झालेला. त्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी डेट असते, महिन्याची, आठवड्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची. ओके. सो ते एक ऍडव्हान्स लेवलचं आहे, थोडं ऍडव्हान्स लेवलचं. बेसिक जे आहे शेअर मार्केटमध्ये ज्यांना सुरुवात करायची आहे, शेअर मार्केटमध्ये त्यांना एक कन्सिस्टंट इन्कम घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी इक्विटी सेगमेंट बेस्ट आहे. ओके. येस. सर, मी मनोज बोलतोय. बोला. तर आपण इक्विटी शेअर्स मधून मंथली 10,000पर्यंत प्रॉफिट बुक करू शकतो का डेली मंथली बेसिसवर? समजा जर आपलं एक पन्नास येस, साठ हजार घेऊ शकतो. आरामात आरामात घेऊ शकता सर, आरामात घेऊ शकता, शुअरली घेऊ शकता. तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला वेळ जर तुम्ही मार्केटला दिला, सर्व शिकून वेळ द्यायचा म्हणजे मार्केट रोज डीमॅट अकाउंट मध्ये लॉग इन करायचं आणि त्याच्यासमोर 2 तास बसायचं, त्याला वेळ देणं म्हणत नाही. ओके. शिकायचं आहे, जे शिकलो त्याप्रमाणे काम करायचं आहे. ओके. त्याला म्हणतात वेळ देणं. आरामात कमवू शकता सर तुम्ही. ओके. एवढ्या कॅपिटलवरती खूप इझिली होईल. सर, मला इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे, मला काम करता येईल का? माझे वय 57 आहे. तुम्हाला 1 मिनिट मॅम, प्लीज 1 मिनिट फक्त. तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येते का बाळासाहेब पावसे सर? 57 वर्ष तुम्हाला सर. पावसे सर, तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येतो का? मोबाईल ज्यांना चांगला ऑपरेट करता, तो अँड्रॉइड मोबाईल, त्यांना शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करता येईल. ओके. त्यांना समजेल लवकर. ओके. तर जमेल सर तुम्हाला. ओके. इंग्रजी ही एक भाषा आहे, ते काही नॉलेज नाही. ओके. इंग्रजी मला येत नाही, कॉन्फिडन्स, ती एक भाषा आहे, जशी आपली मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. सो इंग्लिश वरून जज नाही करायचं आपल्याला कोणाला. ओके. ती भाषा आहे. ओके. नॉलेज मेजर करण्याचे डिव्हाइस नाही आहे की कोणाला किती नॉलेज आहे ते इंग्लिश वरून आपण सांगू म्हणून. बरोबर.
सो भाषा आहे. सो आपला क्लास तर मराठीमध्येच आहे सर्व, इंग्लिश नाही. बेसिक आहे फक्त, जेवढं मी बोलतोय ना तेवढेच इंग्लिश वर्ड्स यूज होतील, बस एवढं. तसंच जास्त इंग्लिश नाही आहे स्टॉक मार्केटमध्ये. खूप बेसिक लेवलचं आहे, खूप बेसिक लेवलचं आहे, जे सर्वांना कळते. पण इंग्लिश येत नाही म्हणून मी काही शिकत नाही, हा हा गैरसमज आहे. ओके. येस, बोला सर. आणखी कोणाला बोला मॅम, तुमचा काय क्वेश्चन होता? अ, हे इक्विटी मध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग आणि सॉरी स्विंग ट्रेडिंग आणि काय म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग हे दोन्ही होतं का? पुन्हा विचारा प्लीज, पुन्हा इक्विटी विचारा. मध्ये हम्म. इक्विटी मध्ये स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग दोन्ही पण होतं का? हो, इक्विटीमध्ये दोन्ही होते, स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे. नाही, माझा आणि एक विचारायचं होतं ते इंट्राडे म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे काय, म्हणजे तुम्ही म्हणतात शेअर, पण ते हम्म. निफ्टी फिफ्टी का अशा कंपन्यांचे शेअर्स असतात? हम्म. इंट्राडे म्हणजे एक्सचेंज म्हणजे कोण? सेबी आणि एक्सचेंज, जी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे मार्केटची, ज्यांनी हे सगळं रूल बनवलेले आहेत 2000च्या नंतर. ओके, 2000च्या नंतर त्यांनी इन्व्हेस्टर्स लोकांना कमी पैशांवरती काम कसं करता येईल सर्वसामान्य लोकांना, त्याच्यासाठी एक कॉन्सेप्ट इन्व्हेंट केला, त्यांनी कॉन्सेप्ट आणला. ओके, सर्वसामान्य लोकांना कमी पैशांमध्ये मार्केटमध्ये कसं काम करेल त्यासाठी त्यांनी कॉन्सेप्ट आणला, त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग. काय म्हणतात? इंट्राडे. एक आहे लॉंग टर्म किंवा स्विंग ट्रेडिंग, आणि दुसरा इंट्राडे. सेम तीच कंपनी, त्या कंपनीमध्ये रोजची बाईंग अँड सेलिंग होते, कुणी कधी पैसे टाकते, कुणी कधी पैसे विड्रॉ करते. त्या मुवमेंटला कॅच करून, की तो अभ्यास करून, की यस आज टाटा मोटर्सची डिमांड आहे, आज रिलायन्सची डिमांड आहे, आज जिओची डिमांड आहे, आज महिंद्राची डिमांड आहे, आज नेसलेची डिमांड आहे. डिमांड अँड सप्लाय झोन आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचं असते. म्हणजे तुम्हाला त्या एकाच दिवसामध्ये त्याची डिसिजन घ्यायचे असतात, की त्याची प्राइस वाढेल की कमी होईल. जर प्राइस वाढत असेल तर त्याला बाय करू शकतो. जर आपलं प्रिडिक्शन त्याची प्राइस खाली जाण्याचं आहे तर त्याला आपण शॉर्ट करू शकतो इंट्राडे मध्ये. इंट्राडे मध्ये म्हणजे त्याची प्राइस खाली जर गेली तर त्याला शॉर्ट करून पण आपण पैसे कमावू शकतो, आणि त्याला बाय करून पण पैसे कमावू शकतो. इंट्राडे मध्ये आपण मार्केट अपसाईड जाऊ की डाऊन साईड जाऊ, दोन्ही साईडनं पैसे आपण कमावू शकतो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. ओके, सो ते आहे इंट्राडे ट्रेडिंग. आणि ते करू शकतो आपण ज्या कंपन्या ज्या आहेत, टोटल एक्सचेंज कंपनीची लिस्ट दिलेली आहे, त्याच कंपन्यांमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. 7000 कंपन्या आहेत स्टॉक मार्केटमध्ये, त्या 7000 पैकी एनईसी वरती लिस्टेड आहेत 2000 कंपन्या. सो त्या 2000 पैकी चांगल्या ज्या कंपन्या आहेत ते आहेत साधारण 185 कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणं कधीही चांगलं. ओके, त्यांना म्हणतात एफएनओ स्टॉक्स. कळलं मॅडम? हो सर. गुड. आणि स्विंग ट्रेडिंग एक दिवसापेक्षा जास्त काळ असेल तर स्विंग ट्रेडिंग ना? येस, एक दिवसापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणू शकतो. थँक्यू सर. येस, थँक्यू मॅम. आणखी कोणाला बोलायचं आहे? ओके, आपण कंटिन्यू करू. लास्ट 2 मिनिट्स काही क्वेश्चन असेल तर विचारा, आपण पुढचा टॉपिक तुम्हाला मी सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चालेल. येस, इंग्रजीचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता सर. ओके, गुड, थँक्यू. नाव ओके, सो इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग. इंट्राडे मध्ये रोज बाय करायचं, रोज सेल करायचं. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही शेअर बाय करायचे आणि 2 आठवड्याच्या पिरियड मध्ये त्याला सेल करून त्याच्यातून आपण रिटर्न्स घेऊ शकतो. हे आहे स्विंग ट्रेडिंग. ओके, आणि दुसरा कॉन्सेप्ट जो इन्व्हेस्टिंग मध्ये यूज होतो, इन्व्हेस्टिंग मध्ये मार्केटच्या भाषेत, मार्केटचे सर्वात मेजर जे इन्व्हेस्टर आहेत, सर्वात मोठे इन्व्हेस्टर कोण आहे स्टॉक मार्केट विषयी माहिती आहे का नाव कोणाला? सर्वात मोठे स्टॉक मार्केटचे सर्वात मोठे इन्व्हेस्टर कोण आहेत माहिती आहे कोणाला? त्यांचं नाव माहिती आहे का? इन्व्हेस्टर शेअर मार्केटचे सर्वात मोठे इन्व्हेस्टर कोण आहेत? माहिती आहे कोणाला नाव? चॅट बॉक्स मध्ये सांगितले नाव कोणीतरी. काय नाव सांगितलं सांगा? सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरेन बफेट नाही. वॉरेन बफेटचे गुरु, वॉरेन बफेटचे गुरु बेंजामिन ग्राहम. ओके,
बेंजामिन ग्राहम स्टॉक मार्केटचे सर्वात मोठे व्यक्ती आहेत. वॉरेन बफेटचे ते गुरु आहेत. त्यांचं नाव आहे बेंजामिन ग्राहम. आणि त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? इंटेलिजंट इन्व्हेस्टर. ओके. त्या पुस्तकात त्यांनी एक कॉन्सेप्ट सांगितलेला आहे, डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग. काय सांगितलेलं आहे त्यांनी? कॉन्सेप्ट डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग किंवा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. आपण त्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग पण म्हणू शकतो, डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग पण म्हणू शकतो. आणखी एक त्याला तिसरं नाव आहे फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग. ओके. फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग किंवा डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग. डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग हा एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. त्याच्यात त्यांनी एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, त्यांनी मेथड सांगितलेली आहे, पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही जर कशा प्रकारे पैसे इन्व्हेस्ट केले तर तुमच्या पैशाला कंपाऊंडिंग मिळू शकते, कंपाऊंड इंटरेस्ट मिळू शकतो, कुठल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि किती करायचे आहेत, तुमच्या पैशांना कसं डायव्हर्सिफाय करायचं आहे, हे त्यांनी कशात सांगितलेलं आहे? त्यांच्या फॉर्म्युला इन्व्हेस्टिंगच्या कॉन्सेप्टमध्ये. तो आम्ही क्लासमध्ये कम्प्लिटली शिकवतो. ओके. तो रिसेंटली ऍड केलेला कॉन्सेप्ट आहे फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग. ओके. दुसरा एक कॉन्सेप्ट आहे ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETF. ETF म्हणजे काय? नेमकं नाव पण ऐकायला थोडंसं ऑड वाटत असेल. एक्सचेंज ट्रेडेड फंड. तुम्ही जे म्युच्युअल फंड मध्ये तुमच्यापैकी जर कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, म्युच्युअल फंड, SIP ज्याला आपण म्हणतो, SIP. सो SIP वाले काय करतात? SIP वाले, म्युच्युअल फंड्स वाले काय करतात? आपला पैसा जो आहे, तुम्ही जर SIP मध्ये पैसे देत आहात तर आपला पैसा म्युच्युअल फंड मॅनेजर काय करतो? स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. स्टॉक मार्केटमध्ये पैसे तो इन्व्हेस्ट करतो, तिथून तो रिटर्न्स घेतो आणि आपल्याला वर्षाला 13, 14, 15% रिटर्न्स देतो. पण तो ज्या कंपनीत इन्व्हेस्ट करतो, कोण? फंड मॅनेजर. ती कंपनी किती रिटर्न्स देते हे माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला ते दाखवतो. ओके. 1 मिनिट, मला लॉग इन करू द्या आता. व्हिडिओ बंद करा सर. ओके. विशाल सर, व्हिडिओ बंद करा. 1 मिनिट, मला लॉग इन करायचं आहे. माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का? मला प्लीज सांगा चॅट बॉक्स मध्ये. माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का? नाही. ओके. ओके. आता व्हिजिबल आहे का स्क्रीन माझी? येस. ओके. येस, आहे आहे. आता व्हिजिबल असेल सर्वांना. गुड. इथे ही एक टिकर टेप नावाची एक वेबसाईट आहे. ओके. इथं कंपन्यांचा डेटा आपल्याला चेक करता येतो, कंपन्यांनी कसं परफॉर्म केलेलं आहे, कसं रिटर्न दिलेले आहे. ओके. सो मी तुम्हाला आधी म्युच्युअल फंड वाले कुठं पैसे इन्व्हेस्ट करतात ते दाखवतो. म्युच्युअल फंड वाले सपोज पण टाटा मोटर्स जे नॉन कंपनी आहेत त्यांचे नाव घेऊ, किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा निफ्टी 50च्या ज्या टॉपच्या शेअर मार्केटमधल्या कंपनीज आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही कंपनीचं नाव सांगा, आपण त्या कंपनीचं पण चेक करू, वार्षिक रिटर्न चेक करू आणि कुठल्या फंडने त्याच्यात पैसे टाकले ते चेक करू. ओके. मी जर स्वतः चेक केलं तुम्हाला वाटेल की सर तुम्ही तुमच्या मनाने कुठली कंपनी दाखवता, असं नाही झालं पाहिजे. ओके. टाटा. ओके. टाटाचं नाव आलंय, टाटा चेक करू आपण. टाटाची कुठली? टाटा मोटर्स घेऊ आपण. ओके. ही टॉप 50 कंपन्यांमधली कंपनी आहे. टाटा मोटर्सचे आपण इथे वार्षिक रिटर्न बघू किती आहेत. इथे बघा, मी 1 इयर सिलेक्ट केलेलं आहे. कंपनीचं नाव आहे टाटा मोटर्स. इथे बघा, माझा पेन दिसत चालतो तिथे बघा टाटा मोटर्स. आणि 1 वर्षाचे रिटर्न्स किती आहेत टाटा मोटर्सचे? 1 वर्षात टाटा मोटर्सने किती रिटर्न दिलेले आहेत? 74%.
वर्षभरात 74%. म्हणजे 1 लाख रुपये जर गुंतवले असते तर 1 लाख रुपये किती झाले असते? 1,74,000. सरळ सरळ सिम्पली 1 लाख रुपये. ओके, सिम्पल आहे, खूप काही वॉरंटी नाही, खूप मोठं काही लॉजिक नाही त्याच्यामध्ये. 1 लाख रुपयाचे 1,74,000 झाले असते. किती? 74% तुम्हाला त्यात रिटर्न्स मिळाले असते. ओके, सो इथे बघा की येस, काय दिसते इथे? म्युच्युअल फंड होल्डिंग नावाचा एक कॉन्सेप्ट दिसतोय. दिसते का नाव? म्युच्युअल फंड होल्डिंग. जे म्युच्युअल फंड वाले जे हाऊसेस आहेत त्यांना म्युच्युअल फंड हाऊसेस म्हणतात. एवढ्या म्युच्युअल फंड हाऊसने टाटामध्ये पैसा टाकलेला आहे. आपण जे SIP करतो ना, कोटक इक्विटी आर्बिट्रेज, HDFC टॉप 100 फंड, HDFC बॅलन्स फंड, ऍक्सिस ब्लू चिप फंड, SBI बॅलन्स फंड, म्हणजे तुम्ही SBI ला पैसा देतात ते म्युच्युअल फंड मध्ये टाकतात, ऍक्सिस मध्ये टाकतात, त्यांनी दिला, HDFC ने दिला, ते टाकला. जेवढ्या बँकेत आपण पैसे टाकतो ना, ते कुठे टाकतात पैसे? शेअर मार्केटमध्ये, अशा कंपन्यांमध्ये. ते किती घेतात रिटर्न? 75%, 60%, 70%. आपल्याला किती देतात म्युच्युअल फंड मधून? 14%, 15%. मधला पैसा कुठं जातो, कसा मॅनेज होतो? खूप मोठं सस्पेन्स आहे. आणि एवढं करून आपल्याकडून 2% चार्ज पण घेतात, फी. 2% फी पण आपल्याकडून घेतात ते. रिटर्न्स खूप जास्त आपल्याला देतात, 14-15%. हे नाही चालणार. ओके, यानं म्युच्युअल फंड मधून पण तुम्ही सक्सेस होणार नाही. जे एक्सपेक्टेड जो ग्रोथ आहे तो होणार नाही. जर तुम्हाला एक लॉंग टर्म खूप चांगला पैशांचा गोल असेल तुमचा, खूप मोठे पैसे कमवायचे आहेत, तर स्वतः मैदानात उतरून काम करावं लागेल. स्वतः शिकावायचं आणि काम केलं तरच तुम्ही हे रिटर्न्स घेऊन यांना सर्वांना बीट करू शकता, FD आणि म्युच्युअल फंड्सना पण. ओके, कुठली कंपनी झाली? कोचिन शिपयार्ड. ओके, कोचिन शिपयार्डचे पण मी रिटर्न चेक करतो. निफ्टी 50ची कंपनी नाही ती. ओके, पण नवीन कंपनी आहे कोचिन शिपयार्ड. कोचिन शिपयार्डचे 1 वर्षाचे रिटर्न्स बघू आपण. 1 इयर मी क्लिक केलं, किती टक्के रिटर्न्स आहेत बघा कोचिन शिपयार्डचे. कोणी वाचू शकते का आकडा? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता? कोचिन शिपयार्ड ही एक सरकारी कंपनी आहे. किती आहे? 632%. 632% म्हणजे 6 पट पैसा, 6.25 पट पैसा. 1 लाख रुपयाचे 6 लाख रुपये. किती? 1 लाख रुपयाचे 6 लाख रुपये. 6 पट पैसा, 600%, 632% आहे ते. 6 पट पैसा झाला तुमचा. ओके, हे आहे स्टॉक मार्केट. हे आहे स्टॉक मार्केट. सरकारी कंपनी आहे कोचिन शिपयार्ड. गुगलवरती इझिली सर्च करू शकता, कोचिन शिपयार्ड सरकारी कंपनी आहे का, बस कोणाला विचारायची गरज पण नाही जास्त. कोचिन शिपयार्ड. ओके, आणखी नाव सांगा. ओके, सांगा, तुम्ही सांगा. आणि आमच्या स्टुडंटला मी 2-3 दिवस काल पण मी सजेस्ट केलेला होता कोचिन शिपयार्ड घेण्यासाठी. सीएट, सेल. ओके, सेल आपण चेक करू. सेल पण एक सरकारी कंपनी आहे. ओके, स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड. ओके, 1 वर्षाचे रिटर्न चेक करू सेलचे. 80% ही सरकारी कंपनी आहे सेल, स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड. 80%, 80% रिटर्न, 80%. ओके, सो हे स्टॉक मार्केटचे रिटर्न्स आहेत. एअर इंडिया, एअर इंडिया नाही, जुनी कंपनी आहे, एअर इंडिया नाही. ओके, ONGC आणि JSW लास्ट चेक करू. ओके, ONGC चेक केलं. ONGC चे 75% रिटर्न. ओके, ONGC कडून 1 वर्षामध्ये. ओके, चालेल, समजलं. टिटागड लास्ट चेक करू. टिटागड, टिटागड रेल्वेची संबंधित कंपनी आहे, रेल्वेचे प्रोडक्ट बनवते, रेल्वेसाठी काम करते. 248% रिटर्न्स. तुम्हीच कंपनीचे नावं सांगत आहात. 248%. ओके, आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की कुठल्या कंपनीमध्ये कधी गुंतवणूक करायची आहे, कधी त्याच्यात पैसे घ्यायचे आहेत. हे त्यांचे वार्षिक रिटर्न झाले. आता या वार्षिक रिटर्नला साधारण आपण महिन्या जरी डिवाइड केलं तरी 100-100%, 70-70% हे रिटर्न्स देत आहेत कंपन्या. तर महिन्याचं 10% तर आरामात बनते.
1 लाख रुपयाचे 10,000 तुम्ही महिन्याला आरामात आले तुम्हाला, जे एफडी मधून कधीच येतील नाहीत. एफडी मधून कुठल्याही बँकेत एफडी करा, येतील नाहीत. गोल्ड मध्ये करा तरी येतील नाहीत. हे तुम्ही स्वतःच करू शकता. व्हिडिओ स्टॉप झाला. व्हिडिओ नाही येत आहे माझा, दिसते सर्वांना? ओके गुड, चालेल. सो गुड नाव, सो ह्या सर्व कॉन्सेप्ट आहे स्टॉक मार्केटमध्ये, इंट्राडे ट्रेडिंग आणि लॉंग टर्म आणि स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग आणि एक आहे फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे स्टॉक आपण खरेदी करायची, शेअर खरेदी करायचे, 2 आठवड्यामध्ये त्याला आपण सेल करायचं, विकायचं आणि 4 ते 5% आपण त्यातून रिटर्न घेऊ शकतो. हा एक स्विंग ट्रेडिंगचा प्रकार आहे. या स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कधी काम करायचं आहे, आमची एक स्ट्रॅटेजी आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये काम करण्याची. एक आहे स्टॉक मध्ये आणि दुसरी आहे ईटीएफ मध्ये. स्टॉक म्हणजे कंपन्यांची नावं आणि ईटीएफ म्हणजे काय नेमकं. ईटीएफ म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की म्युच्युअल फंडवाले काय करतात, ते शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतात, ते ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये पैसे टाकतात. म्युच्युअल फंडवाला सपोज एखाद्या फंड मॅनेजरला जर तुम्ही पैसे दिले, तर आपण त्याला महिन्याचे जर 10,000 रुपये देतोय म्युच्युअल फंडसाठी, तर तो 10,000 रुपये एका कुठल्या कंपनीत टाकत नाही आपला पैसा. फंड मॅनेजर तो काय करतो, कंपन्या सॉर्ट आउट करतो, कंपन्यांचा अभ्यास करतो आणि त्या कंपन्यांमध्ये आपला पैसा डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, आणि ज्या कंपन्यांमधून चांगले रिटर्न्स मिळत असतील ते सर्व मॅनेज करून आपल्याला रिटर्न काढून देतो. कोण? फंड मॅनेजर. ईटीएफ म्हणजे काय? ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की मी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय, माझा पैसा ईटीएफ मध्ये टाकतोय, तर आपला पैसा आपण ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये टाकतोय. उदाहरणार्थ आपल्याकडे 10,000 रुपये आहेत, जर 10,000 रुपये माझ्याकडे आहेत आणि मी म्हणतो की मला एक कुठला तरी ईटीएफ घ्यायचा आहे, माझे पैसे मी ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर आपल्याला पैसे त्या एका कंपनीत जातील नाही, आपले पैसे ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये जातील. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. इट्स अ बास्केट ऑफ कंपनीज, ग्रुप ऑफ कंपनीज. आता हे कसं ओळखायचं, कुठल्या कंपनीचा ग्रुप आहे, कुठल्या कंपनीचा बास्केट आहे. जसं कंपन्यांचे स्टॉक मार्केटमध्ये कंपन्यांचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. ॲटो सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर, आयटी सेक्टर म्हणजे आयटी सेक्टरच्या कंपन्या, म्हणजे ॲटो ईटीएफ, आयटी ईटीएफ, बँकिंग ईटीएफ, निफ्टी ईटीएफ, फार्मा ईटीएफ. ओके, म्हणजे हे जे आहेत, फार्मा म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांना घेऊन बनलेला ग्रुप, ॲटो म्हणजे ऑटोमोबाईल कंपन्यांना घेऊन बनलेला ग्रुप, आयटी म्हणजे आयटी सेक्टरच्या कंपन्यांना घेऊन बनलेला ग्रुप, बँक ईटीएफ म्हणजे बँकिंग सेक्टरच्या कंपन्यांना घेऊन बनलेला ग्रुप. असे ग्रुप ऑफ कंपनीज आहेत. मग मी जेव्हा म्हणतो की मी ॲटो ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर माझा पैसा एका सिंगल कंपनीकडे नाही जाणार. तो पैसा कुठे जाईल, त्या ग्रुपमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये किंवा त्या ईटीएफ मध्ये ज्या कंपनी लिस्टेड आहेत त्यांना माझा पैसा जाईल, त्या ग्रुप ऑफ कंपनीजला. ओके, त्याला म्हणू शकतो आपण ईटीएफ इन्व्हेस्टमेंट. बरोबर, त्याला म्हणू शकतो ईटीएफ इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटमधली सर्वात सेफ अँड सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे. ईटीएफ इन्व्हेस्टमेंट मध्ये आपला पैसा बुडण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 0% आहे, 0% आहे. असे जसं स्टॉक मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 7,000पेक्षा जास्त कंपनीज आहेत, तसे ग्रुप जे बनलेले आहेत, जे ईटीएफ बनलेले आहेत, असे टोटल 150पेक्षा जास्त ईटीएफ आपल्या स्टॉक मार्केटमध्ये एक्झिस्ट आहे. किती? 150 पेक्षा जास्त, 150पेक्षा जास्त ईटीएफ आहेत. आणि या 150पेक्षा जास्त जे ईटीएफ आहेत, त्या ईटीएफ मधून साधारण 40 ते 50 ईटीएफ आम्ही स्वतः अभ्यास करून त्यांची एक ग्रुप बनवलेला आहे, म्हणजे त्यांची एक लिस्ट बनवलेली आहे, जे चांगले आहेत, ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याच्यामधून चांगलं रिटर्न्स मिळते. त्यांचं म्हणजे 150 आहेत, 150 पैकी एक 50. ओके, 50 ईटीएफ ची लिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही रेग्युलर इन्व्हेस्ट करत राहतो. आमच्या स्टुडंट्सला पण आम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करायला सांगतो, शिकवतो आणि रिकमेंडेशन पण आम्ही आमच्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये त्याच्यासाठी देत राहतो. आज मी तुम्हाला या 50 पैकी एक ईटीएफ फ्री मध्ये शिकवणार आहे की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली रेग्युलरली तर तुमचा पैसा कधीच त्याच्यात बुडणार नाही. ओके, हे इझी वे मध्ये मी शिकवणार तुम्हाला, खूप काही कठीण नाही. ओके, डोंट वरी, ते मी शिकवणार 50 पैकी. पूर्ण ईटीएफ मध्ये कसं काम करायचं आहे रेग्युलरली ते आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो. बरोबर, सो ईटीएफचं मी तुम्हाला सांगणार आहे. हे झालं ईटीएफ इन्व्हेस्टमेंट. स्विंग ट्रेडिंग ईटीएफ मध्ये आपण करू शकतो, म्हणजे मला स्विंग ट्रेडिंग जर करायचं आहे तर ते आपण ईटीएफ मध्ये करू शकतो, म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये करू शकतो आणि कन्सिस्टंटली त्याच्यातून एक आपण इन्कम घेऊ शकतो. मी तुम्हाला ईटीएफ चे रिटर्न दाखवतो. आता ईटीएफ
किती असतात, ते दिसतात कसे, आणि त्याच्यातून रिटर्न्स किती मिळालेले आहेत त्याचा मी तुम्हाला आकडा दाखवतो. ओके, तुम्ही पण ते चेक करू शकता, तुम्हाला मी ते पण शिकवून देतो. गुगल वरती मनी कंट्रोल टाईप करायचं, मनी कंट्रोल. ओके, मनी कंट्रोल परिचयाची वेबसाईट असेल तुमच्या ओळखीची, मनी कंट्रोल. ओके, मनी कंट्रोल. मनी कंट्रोल टाईप केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे मनी कंट्रोल मध्ये, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये आहे आल्यानंतर ईटीएफ परफॉर्मन्स. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके, ईटीएफ. इथे बघा ईटीएफ काय असते त्याची डेफिनेशन दिलेली आहे. ही थर्ड पार्टी वेबसाईट आहे. ओके, सो इट्स फंड. ओके, ही त्याची डेफिनेशन दिलेली आहे, ते जे मी तुम्हाला सांगितलंय ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. ही वेबसाईट मराठीमध्ये पण कन्वर्ट होते जर आपण याचा मराठी फॉर्म मध्ये जर बघितलं तर. हे बघा इथे ईटीएफचा परफॉर्मन्स दिलेला आहे, किती ईटीएफ आहेत, तर शेअर मार्केटमध्ये किती ईटीएफ आहे ही त्यांची लिस्ट आहे. ओके, सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेड फंड, कोटक पीएसयू बैंक फंड, निपॉन ईटीएफ पीएसयू बैंक बीज, एसबीआय, निपॉन, मारी एसेट, निपॉन, मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय बैंक, कोटक बैंक, मोतीलाल ओसवाल, एलआयसी, एसबीआय, निपॉन, हे सर्व ईटीएफ चे नावं आहेत. हे ईटीएफ चे नाव थोडेसे अशी युनिक तुम्हाला दिसतील. ओके, पण हे ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज आहे. तर या ईटीएफ मध्ये कुठली कंपनी आहे ते मी तुम्हाला प्रत्येक ईटीएफ मध्ये दाखवतो. ओके, काही आपण रेंडमली चेक करू. सपोज हा ईटीएफ आहे, याचं नाव आहे सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेड फंड, जो सर्वात वर आहे या ईटीएफ न. या ईटीएफ न इथे बघा एक वर्षात किती टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. इथे बघा किती टक्के रिटर्न्स दिलेले आहेत, 120%. चार्ट बॉक्स मध्ये सांगा बरं, तुम्हाला दिसत आहे का त्याचे रिटर्न्स किती दिसत आहेत, तर किती दिसतात रिटर्न त्याचे सांगा. एकशे 20% रिटर्न्स या सीपीएससी ईटीएफ ने दिलेले आहेत. ओके, 120%. आता या ईटीएफ वरती मी क्लिक करतो आणि या ईटीएफ मध्ये किती कंपन्यांचा ग्रुप आहे ते तुम्हाला मी दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज आहे. सो याच्यावरती मी क्लिक केलं आणि खाली आलो. इथे बघा कंपन्यांची लिस्ट आहे. इथे ईटीएफ मध्ये किती कंपनी आहे हे बघा. स्टॉक इन्व्हेस्टेड म्हणजे आपण या सीपीएसई ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, म्हणजे आपले पैसे किती कंपन्यांमध्ये जात आहेत. नॅशनल थर्मल, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, ऑइल अँड गॅस, कोल इंडिया, भारत इलेक्ट्रिकल्स, एनएचपीसी, ऑइल इंडिया, एनबीसीसी, एचजीएन, कोचिन शिपयार्ड, या एवढ्या 11 कंपन्यांमध्ये आपला पैसा जात आहे. जेव्हा आपण ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय तेव्हा एका सिंगल कंपनीत नाही जात आहे. आणि याची रिटर्न्स जे येतात ते बॅलन्सिंग करून येतात. म्हणजे जी कंपनी जास्त रिटर्न्स देते त्या कंपनीकडे जास्त पैसा जातो आणि त्याचे ऍव्हरेजिंग होऊन कॅल्क्युलेशन होऊन त्याचे रिटर्न्स आपल्याला मिळतात. म्हणजे म्युच्युअल फंड सारखं तुम्ही स्वतः काम करू शकता आणि स्वतः एवढे रिटर्न्स घेऊ शकता जेव्हा आपण ईटीएफ मध्ये करू. आणि या सीपीसी ईटीएफ मध्ये ह्या जेवढ्या कंपन्या आहेत ह्या सर्व सरकारी कंपन्या आहेत, नवरत्न कंपन्या आहेत. एनटीपीसी नवरत्न आहे, पॉवर ग्रीड नवरत्न कंपनी आहे, ऑइल अँड गॅस, कोल इंडिया, हे भारतातल्या टॉपच्या कंपनीज आहेत. ह्या सर्व सरकारी कंपनीज आहेत. म्हणजे आपण सीपीएसई ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपला पैसा गव्हर्नमेंट कंपन्यांकडे जात आहे, सरकारी कंपन्यांमध्ये जात आहे, असा याचा अर्थ होतो. कळलं का सांगा. येस ऑर नो. येस ऑर नो मीन्स चॅट बॉक्स मध्ये मला सांगू शकता. ओके, गुड. आणखी एक ईटीएफ तुम्हाला दाखवतो मी. गुड, ओके. एक ईटीएफ आहे आणखी. ईटीएफ परफॉर्मन्स वरती आलो. हा आहे कोटक पीएसयू बैंक ईटीएफ, जो सेकंड नंबरला आहे. मी त्याला हायलाइट करतो, थांबा. सीपीएससीच्या खाली इथे बघा, हा पीयूसी बँक म्हणजे पब्लिक सेक्टरच्या ज्या बँक्स आहेत त्यांना घेऊन ईटीएफ बनलेला आहे. याचे किती रिटर्न्स आहेत पीयूसी बँकचे वर्षभराचे रिटर्न्स 85%. या ईटीएफ न रिटर्न किती दिलेले आहे, 85%, 85%. ओके, मी त्याच्यावरती क्लिक करतो पीयूसी ईटीएफ वरती. पीएसयू बँक ईटीएफ त्याला म्हणतात. ओके, गुड. आधी बघू याच्यात कुठल्या कुठल्या बँक आहेत. पीयूसी बँक ईटीएफ मध्ये कुठल्या बँक आहेत, कुठली आहे. एसबीआय बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे, पंजाब बँक आहे, नॅशनल, कॅनरा, इंडियन, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज आणि सेंट्रल बँक. ह्या सर्व 12च्या 12 बँक सरकारी आहेत. सगळ्या सरकारी बँक्स आहेत, कुठलीच प्रायव्हेट नाही.
म्हणजे पीयूसी बँक मध्ये पैसा देतोय, पीयूसी बँक ईटीएफ मध्ये मी इन्व्हेस्ट करतोय, म्हणजे मी कुठं पैसा इन्व्हेस्ट करतोय? सरकारी बँकेमध्ये. ओके, सर्व सरकारी बँकांमध्ये माझा पैसा जात आहे. किती रिटर्न्स आहेत त्याचे वर्षाचे? 85%. 85% तुम्ही बँकेत 50 वर्ष जरी दिली ना, तरी बँक 85% रिटर्न देणार नाही तुम्हाला. 50 वर्षासाठी जरी एफडी केली तरी 85% येतील नाही. आपल्याला 8 वर्ष तर ते वर्षाला देते, पण इथे जर त्या ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले तर त्यांनी वर्षाला 85% दिलेले. ही पॉवर आहे स्टॉक मार्केटची, ही पॉवर आहे नॉलेजची. हे माहिती नाही, आपण अवेअर नाही याच्याविषयी. ओके, सो असे टोटल 50 ईटीएफ जे आहेत ते आम्ही स्टुडंटला शिकवतो. ओके, एक सांगितलं तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग स्टॉकमध्ये, ओके, कंपनीचे नावं बघितले, आणि ईटीएफ. आणि तिसरा कॉन्सेप्ट आहे जो वेल्थ क्रिएशन साठी जो आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी जो आहे, त्याच्यातून तुम्ही कन्सिस्टंटली इन्कम घेऊ शकता, रेग्युलरली महिन्याच्या महिन्या पैसे टाकू शकता. तुम्हाला इंटरडे ट्रेडिंग करायला पण वेळ नाही, स्विंग ट्रेडिंग करायला पण वेळ नाही. म्हणजे तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला रोज संध्याकाळी अभ्यास करावा लागेल थोडा मार्केट विषयी, आणि संध्याकाळी अभ्यास करायचा, आणि सकाळी जेव्हा मार्केट चालू होते तेव्हा साधारण एक अर्धा पाऊण तास तुम्हाला मार्केटमध्ये स्पेंड करायचा आहे ऑर्डर वगैरे प्लेस करण्यासाठी. कारण की रात्रीच आपण सर्व, आम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे स्विंग ट्रेडिंगची की सर्व उद्या कुठल्या कंपन्यांची शेअर प्राइस वाढेल याचा अभ्यास आदल्या दिवशी करून ठेवायचा, आणि सकाळी त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ही आहे स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. आदल्या दिवशी अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी त्या कंपन्यांमध्ये खरेदी करायची. स्टडी तर करावं लागेल ना, कंपन्या ते निवडून ठेवाव्या लागतील ना. आपण कुठल्या शेअरची प्राइस उद्या वाढू शकते हे आजच डिसाईड करणार आहोत. याचा अभ्यास आपल्याकडे आदल्या दिवशीच असेल. सो स्विंग ट्रेडिंग मध्ये हा कॉन्सेप्ट आहे, आदल्या दिवशी. ओके, कुठला शेअर वाढू शकतो हे आपण डिसाईड करून ठेवू शकतो. आदल्या दिवशी डिसाईड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला बाय करायचं, म्हणून सकाळी थोडासा टाइम द्यावा लागेल, अर्धा पाऊण तास. ओके, हे झालं स्विंग ट्रेडिंगचं. इंट्राडे मध्ये तुम्हाला कमीत कमी 2 तास द्यावे लागतील रोजचे. जर इंट्राडे मधून तुम्हाला स्टॉक मार्केटमधून जर फुल टाइम इन्कम सोर्स घ्यायचा आहे तर तुम्हाला काम पण फुल टाइम सारखंच करावं लागेल, कमीत कमी 2 तास. आपल्यासाठी फुल टाइम म्हणजे 2 तास आहेत, ज्याच्यातून तुम्ही आरामात 2% रिटर्न कमावू शकता. मार्केट जर आपल्या क्रायटेरियानुसार वर्क होत असेल, सर्व सिस्टमनुसार वर्क होत असेल, रोज रोज इन्कम होणार नाही. मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, किंवा तुमचं कानाला चांगले शब्द आवडतील असे शब्द तुमच्या कानावर टाकणार नाही. जे ट्रूथ आहे तेच सांगणार. मार्केटमधून रोज इन्कम होत नाही. ओके, मार्केट जेव्हा एका ट्रेंडमध्ये असते, मार्केट जेव्हा अपसाईडला जाईल किंवा डाऊन साईडला जाईल, तेव्हाच मार्केटमधून इन्कम जनरेट होते चांगलं. नाहीतर रोज पैसे घेण्यासाठी मार्केट नसते. आपला जो दिवस आहे रोज चांगला जातो का? आपण रोज खुशच असतो का? किंवा रोज आपण दुखीच असतो का? नाही. ओके, मार्केटही तसं असते, रोज खुशी नसते, रोज दुखी पण नसते. ओके, मार्केट थोड्या थोड्या वेळानं चेंज होत राहते. ओके, बिझनेसेस आहेत, आणि हे बिझनेस लोकांच्या मूडवरती खूप डिपेंड करतात. ओके, बिझनेसेस आहेत, ते कुठल्या बिझनेसमध्ये कशी डिमांड येते हे ज्याला कळते ते लोक मार्केटमध्ये सक्सेस. ओके, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ईटीएफ, आणि वेल्थ क्रिएशन साठी तुम्ही मंथली जर तुम्हाला रात्री पण काम करायला वेळ नाही, दिवसा पण काम करायला वेळ नाही, ओके, मंथली काम करायला तर वेळ मिळेल ना. ओके, महिन्यातून शेवटचे 2 दिवस, फक्त महिन्यातले शेवटचे 2 दिवस काम करायचं. कधी? महिन्यातले शेवटचे 2 दिवस, आणि वेल्थ क्रिएशन करायचं. ओके, त्याचा पण कॉन्सेप्ट फक्त 2 दिवस महिन्यातले, ते पण कधी? रात्री, दिवसा नाही. ओके, रात्री म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी काही रिसर्चचा पार्ट आहे, काही स्टडीचा पार्ट आहे, काय अभ्यास करायचा आहे, काय रिसर्च करायचं आहे ते रिसर्च करायचं आम्ही सर्व शिकवणार आहोत. आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे, किंवा अपकमिंग त्या नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करायची आहे. ओके, त्या कंपनीमध्ये. सो हा सर्व कॉन्सेप्ट जो आहे, एक प्रोफेशनल इन्व्हेस्टर सारखा, एक प्रोफेशनल ट्रेडर सारखा आम्ही सर्व आमच्या स्टुडंट्सला डिलिव्हर करतो. बरोबर? येस. सो एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, एवढे सारे कॉन्सेप्ट आहेत जे आपण डिस्कस करू शकतो, शिकू शकतो. ओके, काही क्वेरी असतील तर मला विचारा. चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. ओके, सो आता एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहोत. ओके, त्या स्ट्रॅटेजी मध्ये कसं वर्क करायचं ते तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना मार्केट विषयी थोडं नॉलेज आहे, चार्ट विषयी नॉलेज आहे? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस असेल तर येस, नसेल तर नो आहे. म्हणजे मला
नसेल ओके, म्हणजे अकॉर्डिंगली मी तुम्हाला सांगेल मग, म्हणजे मला कळेल की किती सोप्या भाषेत सांगायचं आहे. ओके, नसेल तर नो प्रॉब्लेम. ओके, ज्यांना असेल थोडंसं बेसिक, ज्यांना थोडा चार्ट वगैरे रीड, ओके, नो, नो वाले जास्त आहेत, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. ईटीएफ कसे खरेदी करायचे असतात. ओके, ईटीएफ खरेदी कसे करायचे असतात मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ओके, आणि नॉर्मली जसे आपण शेअर खरेदी करतो तसे तुम्ही ईटीएफ खरेदी करू शकता. ओके, नॉर्मली जसे शेअर खरेदी करता तशी ईटीएफ खरेदी करू शकता. ओके, मी तुम्हाला ईटीएफ एक कसा करायचा आहे, त्याला कधी खरेदी करायचा आहे ते सांगेल. त्याला खरेदी केल्यानंतर तुमच्या पैसा कधी लॉस मध्ये जाणार नाही, एवढं मात्र नक्की सांगतो मी तुम्हाला. मार्केट डुबेल तेव्हाच पैसा आपला डुबणार शेअर मार्केट मधून. बाकी कंपन्यांमध्ये डुबू शकतो पण याच्यात डुबणार नाही ईटीएफ मध्ये. ओके, निफ्टी 50. निफ्टी 50चं नाव ऐकलं का कोण, सांगा बरं. निफ्टी 50, येस ऑर नो. मी रेकॉर्डिंग पाठवेल मॅडम, रेकॉर्डिंग बघून घेणार. ओके, मी याची रेकॉर्डिंग पाठवेल, रेकॉर्डिंग नंतर तुम्ही बघून घ्या. ओके, ज्यांनी ईटीएफ कसं चेक करायचं आहे तर रेकॉर्डिंग पाठवेल मी, याची रेकॉर्डिंग बघाल. ओके, सो मला हे सांगा, निफ्टी 50 माहिती आहे का कोणाला? निफ्टी 50 काय आहे तर माहिती आहे कोणाला? निफ्टी 50 हा एक बेंचमार्क इंडेक्स आहे. बेंचमार्क इंडेक्स म्हणजे काय? इंडेक्स म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला सूची म्हणतो, सूची. निफ्टी 50 आपल्या देशात ज्या कंपनीज आहेत, स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपनी लिस्टेड आहेत, त्या कंपन्यांमधून टॉप 50 कंपन्यांची लिस्ट, त्याला म्हणतो आपण निफ्टी 50. काय म्हणतो आपण त्याला? निफ्टी 50. निफ्टी 50 हा एक डायव्हर्सिफाईड कंपन्यांचा पोर्टफोलिओ आहे. ओके, म्हणजे मी जेव्हा निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे आपण 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. टॉपच्या 50 कंपन्या, आपल्या देशातल्या स्टॉक मार्केटच्या टॉपच्या 50 कंपनीज म्हणजे निफ्टी 50. जे ईटीएफ जो मी तुम्हाला सांगणार आहे तो सांगणार आहे टॉपच्या 50 कंपन्यांविषयी, शेअर मार्केट मधल्या टॉपच्या 50 कंपनीज. ओके, त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात निफ्टी बीज. काय बोलतात? निफ्टी बीज, BEES, निफ्टी बीज. सो इथे निफ्टी टाईप करायचं, निफ्टी आणि बीज. वॉचलिस्ट मध्ये टाईप करायचं निफ्टी बीज. ओके, काय टाईप करणार? निफ्टी बीज. निफ्टी बीज टाईप केल्यानंतर याचा चार्ट ओपन करायचा. चार्ट कोणाला ओपन करता येतो, कोणाला बघता येतो, नसेल तर नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. ज्यांना माहिती आहे, मार्केटविषयी नॉलेज आहे, त्यांच्यासाठी मी सांगतोय. ओके, निफ्टी बीज आणि निफ्टी 50. ओके, निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा, निफ्टी 50 आणि निफ्टी बीजचा. सो निफ्टी 50चा मी चार्ट ओपन केला आहे. ओके, सो टेक्निकल अनालिसिसचा हा पार्ट आहे जो आम्ही आमच्या क्लासमध्ये कव्हर करतो. फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. चार्टचा अभ्यास करणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस करणे. ओके, हे बघणं, हे जे मी तुम्हाला दाखवतो हे सर्व टेक्निकल अनालिसिसचा पार्ट आहे. शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचा अभ्यास करायचा असतो, एक असते टेक्निकल अनालिसिस, दुसरं असते फंडामेंटल अनालिसिस. ओके, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस. काय करायचं आहे आपल्याला इथे? दर शुक्रवारी, कधी? फ्रायडेला. फ्रायडेला म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे किंवा संडे या 3 दिवसांपैकी. ओके, एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. इथे टाइम फ्रेम जी आहे ती विकलीच्या ऐवजी, सॉरी, डेलीच्या ऐवजी विकली करायची किंवा विकली टाइम फ्रेम करायची. तुमच्या चार्टवरती जी काय टाइम फ्रेम असेल तीच टाइम फ्रेम सेट करायची. काय करायचं? विकली टाइम फ्रेम फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला चेक करायचं. इथे स्टडीज मध्ये एक ऑप्शन आहे, स्टडीज वरती क्लिक करायचं आणि इथे टाईप करायचं RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, RSI टाईप करायचं. ओके, RSI टाईप केल्यानंतर इथे बघा, RSI ची एक व्हॅल्यू आहे. RSI एक आपल्याला व्हॅल्यू शो करते कशाची? मार्केटची. मार्केट स्वस्त आहे की महाग आहे. शेअर मार्केटमध्ये शेअर स्वस्त आणि महाग हे ज्यांना कळलं ते सक्सेस. शेअर खरेदी करायचे असतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करायची असते? जेव्हा मार्केट स्वस्त झालं असेल तेव्हा, महाग झालं असेल तेव्हा नाही.
ओके. आपण कुठलीही वस्तू खरेदी करतो, कधी खरेदी करतो? जेव्हा ती स्वस्त असते तेव्हा. आपण फ्लॅट घेतो, प्लॉट घेतो, शेती घेतो, कधी घेतो? जेव्हा आपल्याला वाटते की ते स्वस्त आहे तेव्हा. महाग आहे तेव्हा घेणार नाही. जर आपल्याला त्याची खरी किंमत माहिती असेल आणि कुणी जर सांगत असेल जास्त किंमत, तर आपण ती घेऊ का? नाही. शेअर मार्केटमध्ये तसंच आहे. आपल्याला मार्केट स्वस्त आहे की महाग आहे हे समजलं पाहिजे. मग हे कसं समजेल? या RSI इंडिकेटरवरून. RSI एक इंडिकेटर आहे जी मार्केटची स्ट्रेंथ सांगते, मार्केटची व्हॅल्यू सांगते, मार्केट स्वस्त आहे की महाग आहे. ओके. सो मार्केटची व्हॅल्यू कुठं कळेल मार्केट स्वस्त आहे की महाग आहे म्हणून? इथे बघा एक लाईन आलेली आहे माझ्या इथं खाली स्क्रीनवरती दिसते. या लाईनच्या समोर इथे एक व्हॅल्यू आहे. ही किती आहे? 68 दिसते का इथे माझ्या स्क्रीनवरती? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. 68 दिसते? एक मिनिट मला एक 68 दिसते का व्हॅल्यू सांगा. गुड. सो 68 आहे. ही व्हॅल्यू आपल्याला बघायची असते. किती बघायची असते? ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे किती? लेस दॅन 50. या आठवड्याची व्हॅल्यू किती आहे? ही आहे 68. ही व्हॅल्यू जेव्हा लेस दॅन 50 असते तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केट जे आहे ते स्वस्त झालेलं आहे आपल्यासाठी. काय झालं आहे? स्वस्त झालेलं आहे. 50 पेक्षा कमी असेल तेव्हा. आता मार्केट वर जात आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो मार्केट जे आहे ते थोडं महाग झालेलं आहे. आणि महाग मार्केटमध्ये काम करणं थोडस रिस्की आहे. ओके. मला एक मिनिट द्या, फक्त एकच मिनिट. मला येस. ओके. सो ही जेव्हा व्हॅल्यू लेस दॅन 50 असते, लेस दॅन 50, तेव्हा आपल्याला याच्यात इन्व्हेस्ट करायचं आहे. इन्व्हेस्ट कुठं करायचं आहे आपल्याला? आपल्याला निफ्टी 50चा जो ETF आहे त्याला म्हणतात निफ्टी 20. हा आहे ETF. ओके. याला आपल्याला फ्रायडेला चेक करायचं आहे की ती व्हॅल्यू किती आहे. ती व्हॅल्यू जर लेस दॅन 50 असेल तर आपल्याला निफ्टी 20ला मंडेला बाय करायचं आहे. निफ्टी 20ला मंडेला खरेदी करायचं आहे. कशाला? निफ्टी 50 चेक करायचं आहे आणि निफ्टी 20ला मंडेला बाय करायचं आहे. समजलं का? माईक ऑन करतो, माझ्याशी बोला. सर्वांना समजायला पाहिजे. आवाज तर येतोय ही माझा? व्हॅल्यू निफ्टी 20 मध्ये बघायची ना, निफ्टी 50 मध्ये नाही बघायची. निफ्टी 50 मध्ये बघायची, निफ्टी 20 मध्ये नाही बघायची. ओके. निफ्टी 50 मध्ये बघायची आहे, निफ्टी 20 मध्ये नाही. गुड. कोणाला समजलं नाही सांगा. सर, ही व्हॅल्यू निफ्टी 20 ला बघायची ना? निफ्टी 50 ला बघायची आहे, निफ्टी 20 ला नाही. निफ्टी 50 ला. ओके. येस. सर बोला. सर आपण आता हे RSI बँड बघितला, तो आपण स्विंग ट्रेडिंग साठी पण वापरू शकतो का? येस 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 येस. आणखी वापरू शकतो मॅम. येस. आणखी विचारा. समजलं? ज्यांना हो सर. चार्ट बद्दल थोडं नॉलेज आहे त्यांना हे लवकर समजेल. जे नवीन आहे त्यांना हे थोडंसं कन्फ्यूज करू शकते. हे डिटेलमध्ये कॉन्सेप्ट तुम्ही आपल्या क्लासमध्ये आम्ही शिकवतो. ओके. असे टोटल 50 ETFs आहेत जे की चांगलं रिटर्न्स देतात. स्टॉक्स मध्ये पण काम करू शकता आणि ETF मध्ये, चार्ट मध्ये, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस. आमची बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे संध्याकाळी 6:30 वाजता. 6:30 to 7:30 एक महिन्यासाठी बॅच आहे. ओके. सो तर माझा equity चा नंबर आहे option सर्वांकडे. माझा नंबर आहे.
सर्वांकडे मी नंबर माझा चॅट बॉक्स मध्ये देतो, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या टीमचा पण नंबर असेल. बोला मॅडम. बोला. सर आपण प्रजय पटेल बोलतोय. निफ्टी बोला. 50 मध्ये आपण निफ्टी 50 मध्ये आपण बघितल्यावर ऍव्हरेज बघितल्यावर लेस दॅन 50 पेक्षा कमी, तेव्हा एक कोणता क्रायटेरिया आहे का बाबा ती कॅन्डल ग्रीन पाहिजे का रेड पाहिजे? काहीच नाही, काहीच नाही. ओके, म्हणून म्हटलं सर्वात सोपं. ओके, फक्त निफ्टी 50 मध्ये RSI ची व्हॅल्यू बघायची, लेस दॅन 50 असेल. विकली चार्ट वरती बघायचं. फ्रायडेला म्हणजे कधी बघायचं? फ्रायडेला मार्केट बंद झाल्यानंतर. एक तर फ्रायडेला बघा, सॅटर्डेला बघा किंवा संडेला बघा. ओके, मंडेला बाय करायचं आहे. तर जर ती व्हॅल्यू तुम्हाला त्या वीकची व्हॅल्यू तुम्हाला लेस दॅन 50 आली, मंडेला बाय करायचं. मंडेला मॉर्निंगलाच करायचं का कधीही मंडेला करू शकतो? मंडेला मॉर्निंगला करायचं. ओके. आणि सर किती दिवसासाठी करू शकतो आपण याच्यात इन्व्हेस्टमेंट? गुड, चांगला क्वेश्चन. जोपर्यंत तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 3% टार्गेट होत नाही तोपर्यंत त्याला ठेवायचं. ओके, 2.5 ते 3% टार्गेट झालं तुमच्या गुंतवणुकीवरती तर त्याला विकायचं. याच्यात स्टॉप लॉस नाही. कळलं? चांगला क्वेश्चन होता. कमीत कमी 2.5 ते 3%. बोला. मला एक विचारायचं आहे, हे जे निफ्टी 50 तुम्ही जे सर्च केलं ते ब्रोकरच्या ह्याच्यामध्ये केलं काय गुगलच्या? माझं जे डीमॅट अकाउंट आहे तिथं मी सर्च केलं. ओके, म्हणजे झिरोदा. ओके. आणखी क्लास इक्विटीचा आहे का ऑप्शनचा आहे उद्यापासूनचा? उद्यापासून इक्विटीचा क्लास आहे. ऑप्शनचा परवा चालू होईल 18 तारखेला. त्याची वेळ आहे रात्री 8 वाजताची. 8 वाजताची. एक मला बोलू द्या. ऑप्शनचा परवाला चालू होईल रात्री 8 ते 9 आणि इक्विटीचा होईल उद्या संध्याकाळी 6:30 ते 7:30. येस, बोला. सर आपली बॅच 9:15 ते 10:15 आहे आता जी आहे ती इक्विटी, बरोबर? त्याचा आपला सिलेबस कम्प्लीट व्हायचा आहे. तर आपण ऑप्शन बॅच त्याच्यानंतर जॉईन करायची का आता केली तर हरकत नाही? कसं काय विषय? करू शकता फ्लो मध्ये. ओके, डोंट वरी. तुमचा सिलेबस तुमचा ऑलरेडी एकदा झालेला आहे, तुम्ही करू शकता. थोडंसं राहिलं तुमचं. दोघांमध्ये काय फरक आहे? कशामध्ये? आता तुम्ही सांगितलं ऑप्शन. मी सांगितलं ऑप्शन हे कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग असते. त्याच्यात शेअर खरेदी केल्यानंतर ऑप्शन मध्ये आपण त्याला लॉंग टाइम ठेवू शकत नाही. आपल्याकडे त्याची एक्सपायरी डेट असते, महिनाभर, एक आठवडा, तेवढ्या पिरियडसाठी. इक्विटीमध्ये शेअर खरेदी केल्यानंतर आपण कितीही वेळेस आपल्याकडे ठेवू शकतो. ऑप्शन मध्ये शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात, ओके, जास्त जे पैसे बनवतात, तुम्हाला म्हणतात लोक करोडो रुपये कमावतात, ते ऑप्शन मध्ये कमावतात. ओके, कारण की त्याच्यात कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग आहे, रिस्क पण तशी आहे, पैसा बुडण्याची पण भीती तेवढीच आहे आणि पैसा कमवण्याची पण शक्यता खूप जास्त आहे त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये. इक्विटीमध्ये तसं नाही. ते सोपं आहे. जे नवीन आहे त्यांना इक्विटी स्टार्ट करायचं असते आणि एकदा तुम्ही इक्विटी शिकले की नंतर तुम्ही ऑप्शन शिकू शकता. ओके सर. तर आपण 1 वीकचा इथे टायमिंग लावतो, 1 वीकचा. तर हे समजा 1 वीक पेक्षा आपल्याला जर आपण जास्त वेळ ठेवू शकतो का ते सेल होऊन जातं? मी काय म्हणतो की 3% टार्गेट झाल्यानंतर त्याला सेल करायचं मॅडम. ओके, 3% सेल होऊन जात नाही, आपल्याला करायचं असते. आपल्याला करायचं म्हणजे ती समजा 1 वीक झालाय आपला, पण आपलं टार्गेट हिट नाही झालंय अजून, तर आपण ते तसंच ठेवायचं ना? येस, तसंच ठेवायचं. ओके, गुड, चालेल. सो क्लासची फी क्वेश्चन. इक्विटी क्लासची फीज वाढलेली आहे, ती आता 6,000 झालेली आहे. ओके, खूप सारे एक्सपेन्सेस, महागाई खूप झालेली आहे. सो मिनिमम फी आहे. मी मार्केटमध्ये चेक केलंय, फीज मला म्हणतात तुम्ही एवढी कमी आहे, तर खूप जास्त नाही, फी खूप कमी आहे, फक्त 6,000 रुपीज इक्विटीसाठी. ऑप्शनची फीज आहे 8,500 रुपये. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही फीज पे करू शकता. ओके, शिकता शिकता तुमची फीज रिकवर होईल. शिकता म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन कराल तर क्लास जॉईन करता करताच तुम्ही ट्रेड घ्यायला लागणार. शिकता शिकता तुम्ही स्वतः ट्रेड घ्यायला लागणार. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, तुम्ही स्वतःच शिकणार आणि स्वतःच घ्यायला लागणार. सो शिकता शिकता तुमची फीज रिकवर होईल. सो फीजचं ऑप्शन आहे, 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही फीज पे करू शकता. माझा नंबर मी इथं दिलेला आहे, नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, आमच्या टीमचा पण नंबर असेल. ओके, ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे त्यांच्यासाठी फीज मध्ये डिस्काउंट आहे. ओके, ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे पूर्ण त्यांच्यासाठी फीज मध्ये डिस्काउंट आहे फक्त 5,000 रुपीज. ओके, ऑप्शनची फीस त्यांच्यासाठी 8,000 आणि इक्विटीची फीस त्यांच्यासाठी 5,000 रुपीज आहे. ओके, सो हे तुमचं जो वेळ तुम्ही दिलेली आहे ही त्या वेळेची व्हॅल्यू आहे. वेळेचा खूप रिस्पेक्ट करतो आम्ही. तुम्ही संडे इथे दिलेला आहे तुमचा. सो इक्विटीची फीस 5,000 आणि ऑप्शनची फीस
₹8,000 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही फीस पे करू शकता. ओके. वेबिनार कसा वाटला? चांगला वाटला? सर या वेबिनारचा व्हिडिओ टाकसाल का? यस, टाकणार. वेबिनारचा व्हिडिओ संध्याकाळी येईल सर्वांना. एक मला थँक्यू. तुमच्याकडून थोडंसं फेवर पाहिजे. काय पाहिजे? मला वेबिनार जर चांगला वाटला तुम्हाला, आम्हाला तुम्ही गुगलवरती तुम्ही रिमार्क द्या. ओके. तुमची फी मध्ये पण डिस्काउंट येईल. ओके. आणि आम्हाला गुगलवरती पण तुम्ही चांगले चांगले स्टार द्या. ओके. सर वेबिनार हे कसा जे वाटला त्याच्याबद्दल गुगलवर कसं करायचं? गुगलवर कसं मी तुम करायचं? मी तुम्हाला लिंक पाठवतो. या एक हं. मिनिट चालू ठेवा. कसं होत सर आहे एक ओपन नाही. क्वेश्चन होता. विचारा. हे IPOs वगैरे आहेत ते तुम्ही इथे शिकवतात म्हणजे काय असतं ते? क्लासमध्ये शिकवतो मॅडम ते. ओके. ओके सर. सर अजून एक प्रश्न होता दोन्ही माझा. बॅच मध्ये शिकवणार ना, इक्विटी आणि ऑप्शन मध्ये काय IPOचं? IPO इक्विटीच आहे. IPO खूप काही कठीण नाही. IPO सोपा कॉन्सेप्ट आहे. IPO एवढं काही खूप मोठं नाही IPO म्हणजे. बोला सर. ओके. तर खूप एक प्रश्न नॉर्मल. होता. विचारा सर. म्युच्युअल फंडात जेव्हा आपण पैसे देतो त्यांच्याकडे, हा ते 5 हा वर्षाकरता काढता येत नाही, बरोबर ना? म्युच्युअल फंड मधले त्याचे- पैसे. हो हो हो. ओके. तसं असं तर त्या नाही. 5 असं तर काही नियम नाही. त्यांनी असं सांगितलं का तुम्ही 5 वर्ष ते देऊ शकता म्युच्युअल फंडातच. म्हणजे ओके. जे असं जेव्हा जे कोणतरी म्युच्युअल फंडाचं करताना एजंट वगैरे ते हम्म. सांगतात ते बरोबर आहे का मग? नाही, मी सांगू शकत नाही सर त्याच्यावरती. मला माझ्या माहितीप्रमाणे मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत नाही. म्युच्युअल फंड पेक्षा जास्त पैसे कमावतो. ओके. त्यांना पैसे देऊन कमिशन घेतील, स्वतः काम करून घ्यायचं ना, आपल्याला येते ते काम. सो माझ्या मला माहितीप्रमाणे मी तुम्हाला एवढं सांगतो फक्त की तसा काही नियम नाही. ओके. तसा काही मला नियम असं नाही की नाही, आपण हे 5 वर्ष ठेवू शकतो बुवा असं, किंवा म्युच्युअल मध्ये फंड लागलं तर सोडून दुसरा काही क्वेश्चन असेल तर विचारा प्लीज सर. मला माहिती नाही त्याच्याबद्दल. मी तुम्हाला इक्विटी सांगेल मध्ये SIP होते का? येस, ते होते. इक्विटीमध्ये SIP होते. ते आम्ही शिकवतो. तुम्हाला बोललो ना, वेल्थ क्रिएशन, फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग, डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग, ते त्याच्यामध्ये शिकवतो मॅडम. ओके. मी तुम्हाला लिंक पाठवली ग्रुपमध्ये. आली का लिंक सर्वांना? एक हो लिंक सर. आहे. प्लीज त्याच्यावरती क्लिक करा. तिथं रेटिंग द्या. ओके. तुमचं आजच्या क्लासविषयी तुमचा व्हॅल्युबल फीडबॅक द्या. सो तुम्ही असं इन्करेज केलं तर आणखी इन्करेजमेंट मिळेल. चांगला चांगला अभ्यास करायला वेळ मिळेल. कारण की हे सर्व माहिती तुमच्या पुढे पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करावा लागतो आणि फायनान्शियल नॉलेज देण्यासाठी खूप रिस्क पण असते. ओके. सो जे खरं आहे ते सर्व खरं खरं तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि तुमच्या रेटिंग, व्ह्यूज आणि कमेंट्समुळे आम्हाला चांगलं मोटिवेशन मिळते. ओके. आणि क्लासमध्ये आपल्या सर्व मराठी लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण एकमेकांना कॉपरेट केलं पाहिजे. सो माझं सर्वांना एक रिक्वेस्ट पण आहे, हंबल रिक्वेस्ट पण आहे की तुम्ही शेअर मार्केट नक्की शिका. हा बिझनेस असा आहे की तुम्ही स्वतः करून तुमच्या फॅमिलीला देऊ शकता, मुलाबाळांना शिकवू शकता, भाऊ बहीण, हस्बंड वाईफ, त्यांना हे सर्वांनाही देऊ शकता तुम्ही. ओके. आणि हा एक बिझनेस आहे, हा जॉब नाही. जर तुम्ही जॉब शिकले तर जॉब तुम्ही करत असाल, तुमचा जॉब तुमच्या फॅमिलीला तुम्ही देऊ शकत नाही, पण बिझनेस मात्र तुम्ही नक्की देऊ शकता. हा गुण आहे एक, आपल्यामधली एक स्किल आहे. तुमचा जो गुण असेल तो तुमच्या फॅमिलीला तुम्ही देऊ शकता. ओके. पण तुम्ही जॉब नाही देऊ शकत. सो नक्की तुम्ही इथं या, शिका. माझा नंबर सर्वांकडे आलेला आहे. ओके. ऑफलाईन क्लास नाही, सर्व क्लास ऑनलाईन आहेत. येस. सर आपण इक्विटी आणि ट्रेडिंग एकाच वेळी करू शकतो का? करू शकता, करू शकता. ओके. करू शकता, एकाच वेळेस करू ओके. शकता. येस, बोला माझ्याशी. आवाज येतो? काही क्वेश्चन असेल तर विचारा. खूप सेशन चांगलं वाटलं. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स केला. काही क्वेरी असेल तर मला विचारा. आजचा आपण क्लोज करू. फीस माझा नंबर इथं दिलेला आहे. माझा पेमेंट नंबर मी सर्वांना पाठवतो. ओके. सर ऑप्शन बॅच 8 ते 9 आहे ना परवापासून? येस. आणि मग येस आपली सर. संवाद होईल ना? येस. ओके. हा जो नंबर आहे हा माझा फोन पे, गुगल पे नंबर आहे. माझा दुसरा नंबर पण मी पाठवलेला आहे. तुम्ही याच्यावरती 50% पे करू शकता. उद्या क्लास चालू होत आहे. इक्विटीचा आणि ऑप्शनचा परवा होत आहे चालू. सो ऑप्शनचं जी आहे ती ऑप्शनची 2 महिन्याची बॅच आहे. ओके. मला ते सांगायचं राहिलं. 2 महिने म्हणजे
ती बॅच रिपीट होते. आमच्या स्टुडंट्सला आम्ही सेम कोर्स 2 महिने शिकवतो, म्हणजे तुम्ही त्या फ्लो मध्ये राहता, कंटिन्युटी मध्ये राहता तुम्ही, आणि आमचा सपोर्ट असतो तुम्हाला लाईफ टाईम. तुम्ही कधीही काहीही क्वेरी विचारा, तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील, आणि तुम्हाला डेडिकेटेड आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो, ज्याच्यात फक्त स्टुडंट्स असतात. तर त्याच्यात पण आम्ही सर्व गोष्टी डिस्कस करतो. चालेल? येस, A to Z शेअर मार्केट ऑप्शन आणि इक्विटी. सर 1 महिने आहे, पण दुसऱ्या बॅच सोबत आम्ही जॉईन करून घेतो स्टुडंट्सला, ओके त्या ओके म्हणजे सर कनेक्टिव्हिटी राहील म्हणून. हो आपल्या Okay. आतल्या आता सर येस, इक्विटीमध्ये पहिल्यांदा झालं हे. ओके, सर चालेल. ओके, खूप खूप सर्वांचा धन्यवाद. मी सर्वांचा आभारी आहे. चांगले चांगले कमेंट्स द्या, रिव्ह्यूज द्या. काही प्रश्न असला, तुमच्या मनात काही शंका असली क्लास विषयी, सिलेबस विषयी, शेअर मार्केट विषयी, नक्की आम्हाला कॉल करा आणि विचारा. सर्वांचा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू सर. थँक्यू.